कांचन गौरांग राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये नमा ओं विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि और भक्त वृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज आपण 18वा अध्याय शिकणार. आजचा आपला झाला अध्याय की आपली गीता पूर्ण होईल. हा, तर आधी प्रथम आपण राधा गोविंदांचे आशीर्वाद घेऊ. त्याच्यानंतर कृष्ण कृपामूर्ती श्रील प्रभुपाद ज्यांनी आपल्यासाठी सुंदर सोप्या भाषेमध्ये गीता लिहिली त्यांना प्रणाम करते. त्याच्यानंतर नामानिष्ठ दास प्रभूजी ज्यांनी ह्या स्लाइड्स बनवल्या आणि हा उपक्रम सुरू केला की ज्यामुळे बऱ्याच लोकांपर्यंत ज्यांना मंदिरात जायला वगैरे जमत नाही अशांना पण गीतेशी ची शिकवण समजली, भगवंतांशी नातं जोडायला मिळालं. तर नामानिष्ठ दास प्रभूजींना पण प्रणाम करते आणि आमच्या मराठीच्या ग्रुप हेड त्यांना पूजा माताजी त्यांना प्रणाम करते. आणि आमच्या पूर्ण मराठीच्या टीमला आपल्या रेश्मा माताजी अतिशय प्रॉम्प्ट अशी सर्व्हिस देतात. माताजी बरेच दिवस स्वतःचा व्याप सांभाळून हे सगळं बघत असतात. माताजींना पण प्रणाम करूया, त्यांचे पण आभार. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही सगळेजण पण तसं धकाधकीचं आयुष्य आहे पण तुम्ही सगळे वेळात वेळ काढून येत राहिलात तर तुम्हा सर्वांना पण सादर प्रणाम. तर का कसं आहे ना, आपला अध्याय 18वा थोडा मोठा असतो, संपायला वेळ लागतो, पण नक्कीच 18 दिवस तुम्ही येत राहिलात, काहीतरी आनंद गवसला असेल म्हणूनच येत राहिलात. तर असेच म्हणजे आता काळ तर शेवटी पुढे जात राहणार. तर आपला तर आता 18 दिवसांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला, पण तुम्ही कृष्णांशी जोडलेले राहा. जवळच्या मंदिरांमध्ये जा, भक्तांची संगती करा, म्हणजे वरच्या आपल्या लेव्हल्स करा आणि म्हणजे कुठेही राहा पण कृष्णांशी जोडलेले राहा. ओके. आणि हे जे शिकवतं गीता हे ज्ञान ते खूप गहिर ज्ञान आहे. ते तुम्हाला शिकवण्याची अशी काही पात्रता नाहीये माझी. खूप जे वरिष्ठांकडून शिकले ते थोडंफार तुम्हाला शिकवायचा प्रयत्न केला, तर त्यात जे काही शिकवताना चुका झाल्या असतील त्या तुम्ही विसरून जात आणि थोडं काही चांगलं शिकायला मिळालं तर लक्षात ठेवा. घ्या माताजी पुढची स्लाइड बघू आपण आता. तर प्रभुपाद स्वामींना पण हा जो अध्यायाचं नाव आहे मोक्ष संन्यास योग. आजचा अध्याय तर आपण बघूया. त्यागाची पूर्णता. घ्या माताजी. कालच्या अध्यायात अर्जुनाने काय केलं, अनधिकृत उपासनेबद्दल चौकशी केली होती की शास्त्रविधी सोडून जी उपासना केली जाते त्यांचं पुढे काय होतं. मग कृष्णाने सांगितलं की मनुष्य ज्या स्वभावाखाली असतो, म्हणजे सत्व रज आणि तम, त्यानुसार त्याची उपासना म्हणजे श्रद्धा ठरत असते. आणि मग ते कसे काय असते त्यांची श्रद्धा ते आपण बघितलं. मग ते जसं मी तुम्हाला काल म्हटलं होतं की एक आजार आपलं आहार वगैरे सगळं ठरवतोच, कंट्रोल करतो, तसे हे जे स्वभाव आहेत ना
हे आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगावर प्रभाव टाकत असतात. मग आपण बघितलं श्रद्धेनंतर अन्न, आपण जे खातो ते, यज्ञ, तप, 3 प्रकारचे दान धर्म, ह्या सगळ्यावर हे स्वभाव प्रभाव टाकत असतात. आणि त्याच्यानंतर ओम तत्सत ह्याचा आपण अर्थ बघितला. हा आणि शेवटी कृष्णाने सांगितलं, तो श्लोक तुम्हाला वाचून दाखवते. अनधिकृत उपासनेचा हे काय असतो? तर ठीक आहे, म्हणजे आपण बघितलं की न सुखम न पराम गतिम. मला आता तो श्लोक इथे सापडत नाहीये. तर अ, माताजी जरास मागे, हवंय माताजी. राहू दे, मी कालची पीडीएफ ओपन करा म्हणणं होती, पण आपला आजचा अध्याय मोठा आहे. तर आहे ना, कृष्णाने सांगितलं की जी अनधिकृत उपासना करत असतात, त्यांना न सुखम न परामगतीम, काहीच मिळत नसतं. हा ओके. आता आजचा अध्याय बघूया. हा ऍक्च्युली, सॉरी सॉरी, तो 16व्या अध्यायात कृष्णाने सांगितलं होतं बघा. य शास्त्रविधी उत्सृज्य वर्तते काम कारतः न स सिद्धिम अवाप्नोती न सुखम न परामगती. म्हणजे शास्त्रविधींचा त्याग करून जो स्वैराचार करतो त्याला सिद्धी, सुख आणि परमगतीही प्राप्त होत नाही. हा, तर आपण हे बघितलं होतं. मग आता ना फक्त आपल्या श्रद्धेवरच नाही, तर आणि हे जे सत्व, रज आणि तम हे गुण असतात ना, हे कशा कशावर प्रभाव टाकतात हे आपण बघूया. तुम्ही आजही बघा की ते आपल्या सगळ्यावर प्रभाव टाकतात. त्यामुळे आपण म्हणजे हे गुण, आपण ह्या गुणातीत कसे होऊ शकतो, कृष्णाने सांगितलेलं आहे की तुम्ही भगवंतांना तत्वतः जाणा, त्यांच्याशी आपलं नातं काय जाणा, आणि भगवंतांना शरण गेलो तर ही त्रिगुणी माया म्हणजे हे सत्व, रज आणि तम हे आपल्यावर परिणाम करू शकत नाही. हा, मग आपण ह्या गुणातीत होऊ शकतो. चालेल, माताजी घ्या पुढे. 1 मिनिट. हा, सॉरी सॉरी, नको, थांबा थांबा, माताजी मागची स्लाइड घ्या. आता आजच्या अध्यायामध्ये काय काय बघायचंय बघा, की कर्मद्वारे बंधनातून, कर्मयोगाद्वारे बंधनातून मुक्ती. बघूया आपण ती कशी करायची. पुन्हा कर्म करायला कोणतेही 5 घटक लागतात. कोणते ते 5 घटक ते पाहू. हा, मग 3 गुण कसं सगळं नियंत्रित करतात हे इथे आहे बघा, की सत्व, रज आणि तम हे 3 गुण आपलं सगळं कसं नियंत्रित करीत असतात. मग त्याच्यानंतर परत एकदा वर्णाश्रम धर्माचं ध्येय इथं सांगितलंय कृष्णाने. हा, त्याच्यानंतर गोपनीय ज्ञान दिलेलं आहे, की पाहू आपण की त्याच्यानंतर शुद्ध भक्तीविषयी सांगितले, की तुम्ही कृष्ण भावनेमध्ये वावरायला हवं. आणि मग निष्कर्ष आहे भगवद्गीतेचा. हा, पाहूया आपण. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर आता ना आपण इथे अर्जुन काय म्हणतोय बघा, कृष्णांना काय काय नावानी हाका मारतोय. स्क्रीन ब्लॅक झालाय. पुढची स्लाइड घ्या माताजी. पुढची स्लाइड घ्या माताजी. डायरेक्ट हे वाचा तुम्ही माताजी आता ह्या अध्यायात. हरे कृष्णा. ट्रान्सलेशन. अर्जुन म्हणाला, हे महाबाहो ऋषिकेश, हे केशनी सुदन, मला त्याग आणि संन्यासाचे तत्व जाणण्याची इच्छा आहे. हरे कृष्णा. बघा,
अर्जुन काय म्हणतोय की मला त्याग आणि संन्यास ह्यामधला फरक हवाय. आणि तो त्यांना काय म्हणून हाक मारतोय बघा, की हे महाबाहो ऋषिकेश. ऋषिकेश म्हणजे काय? इंद्रियांचा स्वामी. मग आता आपली इंद्रियच तर आता कृष्णाने स्थितप्रज्ञ मुनीविषयी दुसऱ्या अध्यायापासून सांगितलेलं आहे. तर तुमची इंद्रिय ही तुम्ही कृष्णांच्या ठाई म्हणजे ती कशी असतात? इकडे तिकडे धावत असतात. ती जर का आपण कृष्णांशी जोडून घेऊ शकलो, तर आपण कृष्णांशी नित्य जोडलेले राहू. हा, मग आता तुम्हाला ऋषिकेश म्हणून हाक मारतोय बघा तो. इंद्रियांचे स्वामी. मग जो स्वामी आहे त्याच्यातच जोडली तर त्या चांगलंच आहे ना. म्हणजे आता तुम्हाला एखादं संगीत वगैरे शिकायचंय किंवा एखादं नृत्य कला शिकायची, तर आपण कोणाकडे जाणार की ज्यांनी संगीतामध्ये विशारद केलंय किंवा नृत्यामध्ये विशारद केलंय, अशांकडे आपण शिकायला जाऊ ना. मग जे इंद्रियांचे स्वामी आहेत त्यांनाच कृष्ण म्हणून अर्जुन म्हणून ऋषिकेश म्हणून हाक मारतोय की माझी जी ही इंद्रिय आहेत. तो दुसऱ्या अध्यायापासून कंटिन्यू गीतेमध्ये ऐकतोय की आपण आपले मन बुद्धी इंद्रिय ही कृष्णांच्या ठाई जोडायला हवी. तर आहे ना, म्हणून तो ऋषिकेश म्हणून हाक मारतोय की ही माझी हे इंद्रियांचे स्वामी, ही माझी इंद्रिय तुमच्या ठाई असू दे. हा, त्याच्यानंतर केशी निसूदन म्हणतोय की केशी राक्षसाचा कृष्णाने वृंदावनामध्ये हे केला होता, वध केला होता. तो बघा, तो केशी नावाचा घोडा आला होता. तर आहे ना, इथे कृष्ण अर्जुन आहे ना, तो केशी निसूदन का म्हणतोय, तर त्याच्या पण मनात खूप खूप शंका उठत होत्या. खूप म्हणजे खूप. तर कृष्णाने अतिशय म्हणजे लक्ष देऊन गीता सांगताना त्या शंकांचं निरसन केलं. हर एक शंकेचं व्यवस्थित उत्तर दिलं. त्यामुळे आता अर्जुन म्हणतोय की तू म्हणजे माझ्या मनात ह्या ज्या संशय शंका उठत होत्या, त्याचे तुम्ही केशी निसूदन म्हणून सांगतो, म्हणजे तुम्ही त्यांना दूर करून टाकलेलं आहे. ओके. माताजी घ्या पुढची स्लाइड. तर त्याग आणि संन्यास काय असतो? तर आता पाहूया. हा, माताजी वाचा. ठीक. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्माचा त्याग आला विद्वजन संन्यास असे म्हणतात. त्यागाला विद्वजन संन्यास असे म्हणतात आणि सर्व कार्याच्या फलांना करण्याला बुद्धिमान लोक त्याग असे म्हणतात. हरे कृष्ण. हा, मग आता ना संन्यास म्हणजे काय? भौतिक कशाचाच मी स्वीकार करणार नाही. मी ह्या भौतिक इच्छांपासून जगापासूनच लांब राहणार. हा, आणि असं म्हणतात. ओके, भौतिक इच्छांचा म्हणजे त्याग करणे, ह्याला संन्यास म्हणतात. पण बुद्धिमान लोक कशाला म्हणतायत बघा, तर आपण त्या फळाचा त्याग करायला हवा. हा, तुम्ही भक्ती सेवेमध्ये जर का जोडून घेतलंय, आता आपण इथे इंटरनेट वापरतोय, तर तुम्ही ते भक्तीच्या प्रसारासाठी वापरू शकता. त्याचा त्याग नका करू. कारण आता लोकांपर्यंत पोचायचं तर हे आपल्यासाठी गरजेचं आहे ना. त्यामुळे की नाही, बुद्धिमान लोक त्याग कशाला म्हणतात. आणि हा, मुख्य म्हणजे त्या फळांचा मात्र मध्ये तुम्ही गुंतून पडू नका. जे काय करताय त्याच्या कार्य करण्याचा आनंद घ्या. ते कृष्णांच्या आनंदासाठी करा. हा, आणि फळं मात्र भगवंतांना अर्पण करा. नाहीतर पुन्हा तेच की आपण बंधनांमध्ये अडकून पडू त्या फळांच्या. आणि तुम्ही मी पैसे कमावणार नाही, मी वनात जाऊन राहीन, हे पण संन्यास आहे, नाही असं नाही. पण तुम्ही जे काही करताय ते कृष्णांच्या भक्तीसाठी करणं, ह्यालाही त्यागच म्हटलं जातो. हा, आणि त्याला योग्य प्रकारचा त्याग म्हणतात. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. काही विद्वजन घोषित करतात की सर्व प्रकारच्या सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून त्यागले पाहिजे, परंतु इतर विचारवंतांचे असे म्हणणे आहे की यज्ञ दान तप अशा कर्माचा कधीही त्याग करू नये. हरे कृष्ण. हा, तर आहे ना, सकाम कर्म समजून सगळ्याचा त्याग केला पाहिजे असं काही जण म्हणतात. हा, की मी ह्या काहीच करणार नाही, मी ह्या सगळ्याशी नातं तोडूनच घेईन.
पण कृष्ण काय सांगतायत बघा, की यज्ञ, तप आणि दान ह्या कर्मांचा कधीही त्याग करू नका. मग तुम्ही कोणही असा, तुम्ही संन्यासी असा, काहीही असा, पण यज्ञ, तप आणि दान ह्या 3 गोष्टी कधीही आपण मनुष्य म्हणून त्याग करायचा नाही. आणि आता मगाशी आपण ते संन्यास आणि त्याग बघत होतो. जर का तुम्ही भौतिक सगळं समजून त्याच्याशी त्याग करणं हाही संन्यास समजला जातो. आणि तुम्ही त्याच्या फळांचा त्याग करणं म्हणजे भक्ती वगैरेसाठी निस्वार्थ होऊन काम करणं हेही चालतं. नाहीतर त्या हे असतो बघा, आता कोल्ह्याला द्राक्ष आंबट असं नव्हतं की त्याला म्हणजे वैराग्य आहे हे तुमच्यामध्ये युक्त वैराग्य यायला हवं, फल्गू वैराग्य नाही. आता कोल्ह्याला ती द्राक्ष पाहिजे होती, पण त्या वेलांपर्यंत आणि त्या द्राक्षाच्या घस होता जो त्याच्यापर्यंत पोचता येत नव्हतं, म्हणून सगळीकडे काय सांगत सुटला की नाही ही द्राक्ष काय चांगली नाहीत, आंबटच आहेत बुवा. खायची तर होती पण स्वतःला नाही मिळाली म्हणून आंबट होती म्हणून सांगून सुटला. तर हे असतं फल्गू वैराग्य. आपण युक्त वैराग्य करायचं, हा जे ज्ञानातून आणि वैराग्यातून येतं. आता बघा, की आणि हे काहीही झालं तरी जीवनात यज्ञ, दान आणि तप ह्याचा कधीही आपण त्याग करायचा नाही. गृहस्थांचं तर कर्तव्य आहे तुम्ही दान करणं, हा. आणि यज्ञ, कलियुगाचा यज्ञ आहे हरिनाम जप. तप, आपल्या चारही भक्तीची प्रिन्सिपल्स आहेत ना, ही पालन करा. आणि म्हणजे त्याचा कधी त्याग करू नका, हा. का ते बघा आता. माताजी पुढची स्लाइड घ्या. श्रीकृष्ण, यज्ञ, दान, तप या स्वरूपाच्या कर्माचा त्याग करू नये. ती कर्मे केली पाहिजेत. यज्ञ, दान आणि ही तर महात्म्यांची देखील पवित्र करतात. हरे कृष्णा. बघा, तर यज्ञ, तप आणि दान ह्याचा का त्याग करायचा नाही, तर ती महात्म्यांना पण पवित्र करतात. मग तुम्ही विचार करा, ती महात्म्यांना पवित्र करतायत, मग आपण त्याग करून चालेल का? म्हणजे कृष्ण म्हणतायत की महात्म्यांनी पण त्याग करू नका. त्यामुळे आपणही करू शकत नाही. आपण पण आपल्या परीने ह्या करतच राहायला हवं, हा. आणि इथं ना ह्यांची तुम्ही कुठलाही यज्ञ करताय ना, तर त्याचं ध्येय हे मनुष्याचं कल्याण असायला हवं. म्हणजे मानवतेसाठी चांगलं असेल असं असायला हवं. कुठल्याही यज्ञ, तप, दान ह्याचं ध्येय ना दुसऱ्याला त्रास दाखव देणं, कमी लेखणं असता नये, किंवा तुमच्याजवळ काही सत्ता आहे किंवा तुमच्याजवळ काही पॉवर अशा आहेत, तर त्याचा उपयोग हा समाजाच्या हितासाठी करायचा असतो. दुसऱ्यांच्या संरक्षणासाठी करायचा असतो. दुसऱ्यांना त्याच्या वापर करून त्रास देण्यासाठी नाही. आता इथे ही दक्ष प्रजापतींची गोष्ट आहे. हा, दक्ष प्रजापती हे आता गोष्ट खूप मोठी आहे. पण तुम्हाला माहित आहे ना, दक्ष प्रजापती हे होते सतीचे वडील होते. मग सती होती अ शिवजींची पत्नी. मग एक दिवस अशीच एक सभा असते ज्याच्यामध्ये अ दक्ष प्रजापती येतात, तेव्हा सगळी जण त्या सभेत असतात. पण काय कोणास ठाऊक सगळे उठून उभे राहतात, पण शंकर महादेव उठून उभे राहू शकत नाहीत. म्हणजे ते उठून उभे राहत नाहीत. काय आता, शंकर हे नेहमी ध्यानस्थ असतात त्यामुळे असतील किंवा काय. आणि तत्वतः बघायला गेलं ना, तर दक्ष प्रजापतींपेक्षा शंकर, शिव हे खूप उच्च तत्व आहे. तरी पण दक्ष प्रजापती त्यांचाच खूप राग ठेवतो मनात, आणि त्याच भर सभेत पण इतका बडबडतो की हा माझा जावई असा आहे तसा आहे, आणि खूप बोलतो. हा, मग म्हणजे शंकरांना आदर्श गृहस्थ का म्हणतात बघा. त्यात जेव्हा शंकर परत कैलासावर येतात, त्यातलं काहीही ते सतीला सांगत नाहीत की असं वडिलांच्या इथं झालं वगैरे, हा. माताजी, हे झालंय आमचं शेअरिंग स्टॉप झालंय, हा. तर आहे ना, सती एक दिवस नंतर ते एक यज्ञ करायचं ठरवतात आणि यज्ञात शंकर सोडून सगळ्यांना आमंत्रण देतात. ओके. मग आहे ना, कैलासावर सती आणि शंकर असतात, आणि सती बघते की जरा जास्तच देवी देवतांची विमानं ह्याच्यातनं जायला लागली आहेत आकाशातून. शेवटी ती सगळी व्यवस्थित तयार होऊन शेवटी ती एकेला थांबून
मी चाललोय आम्ही. मग आहे ना, तिला आश्चर्य वाटतं की वडिलांच्या घरी यज्ञ आणि कसं काय आपल्याला सांगितलं नाही, विसरले असेल. मग ती म्हणते आपण जाऊया चला. तर शंकर म्हणतात मी नाही येणार आणि तू पण जाऊ नकोस. तर ती म्हणते असं कसं? छान सांगते सती की वडील, गुरु ह्यांच्या घरी जाण्यासाठी आमंत्रणाची वाट बघायची नसते. तर शंकर पण तिला खूप चांगलं सांगतात, की मान्य आहे जायचं नसतं. आमंत्रणाची वाट बघायची नसते. पण कधी जर का आमंत्रण द्यायला चुकून विसरले असले तर मुद्दाम दिलं नसलं तर जाऊ नये. पण ती काय ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. मग शंकर म्हणतात, की "मी येत नाही. तू हवं असलं तर नंदीला घेऊन जा." मग ती नंदीला घेऊन जाते. तिथे पाहते, की एवढा मोठा ते यज्ञ असतो आणि एवढं सगळं केलं वडिलांनी आणि आपल्याला आमंत्रण द्यायला विसरले ह्यावर तिचा विश्वासच बसत नसतो. वडील काय तिच्याकडे पाहत पण नाहीत. मग ती आपल्या आईकडे जाते. आई मात्र सगळं झालेलं सांगते आणि जेव्हा तिला कळतं, की वडिलांनी भर सभेत पतीचा इतका अपमान केला, सती त्या यज्ञकुंडाजवळच्या म्हणजे तिथे मधी जाते आणि सगळ्यांना संबोधित करते, की तुम्ही म्हणजे त्या सभेमध्ये म्हणजे माझ्या वडिलांनी तर केलाच माझ्या पतीचा अपमान आणि जो कोणी ते विरोध न करता तो ऐकत राहिले त्या सगळ्यांना त्याची शिक्षा मिळेल आणि म्हणते मी आता अजून जिवंत नाही राहू शकत असा पतीचा अपमान बघून आणि योगग्नी प्रकट करते आणि त्यामध्ये स्वतःला जाळून घेते. मग नंदी हे जाऊन भगवंतांना म्हणजे ह्यांना सांगतात शंकरांना. मग शंकरांना क्रोध येतो आणि शंकर येतात तिथे आणि हे अ, श- कोण बरं त्या दक्ष प्रजापतींचे डोकं उडवतात आणि सगळ्या यज्ञाचा विध्वंस करतात. मग ब्रह्मा त्यांना शांत करतात आणि सांगतात, की हा जो यज्ञ आहे ना, हा पूर्ण व्हायला पाहिजे. एकदा सुरू केलेला यज्ञ अपुरा नाही सोडू शकत. मग शंकरांना थोडं शांत करतात आणि कथा खूप मोठी आहे. तुलसीदासांचं रामायण आहे ना, रामचरित मानस त्याच्यामध्ये एक सुंदर मोठीच्या मोठी सांगितलेली आहे. तुम्ही कधीतरी वाचा नक्की. मग हे होतं म्हणजे शंकर आहेत ना, अ, ह्याचा बकऱ्याचं डोकं लावतात आणि ते दक्ष प्रजापतींना जिवंत करतात. मग दक्ष प्रजापती ते हे करतात. तो यज्ञ पुरा करतात आणि मग काशीमध्ये जाऊन उर्वरित आयुष्य पश्चाताप होतो त्यांना आणि ते प्रायश्चित्य करण्यासाठी उर्वरित आयुष्य ओम नमः शिवायचा जप करत घालवतात. हां. तर इथे मग तुम्हाला म्हटलं होतं बघा 15.15वा श्लोक, की प्रभुपाद स्वामी म्हणतात, की सायंटिस्टनी इथं थोडा रिसर्च करायला पाहिजे, की जर का मेंदूमध्ये आपल्या सगळं असतं, स्मृती-विस्मृती. तर मग इथं कशी काय आता ह्याचं डोकं तर बकऱ्याचं आलं होतं. खरं त्याच्या हृदयात सॉरी त्याच्या लक्षात होतं सगळं आणि त्याने म्हटलं पण ना नंतर. म्हटलं म्हणजे तो यज्ञ सॉरी पुरा पण केला. सगळं लक्षात होतं. हा श्लोक लक्षात ठेवा. जिथे कृष्णाने काय सांगितलंय, स्मृती, ज्ञान आणि विस्मृती माझ्या पासून होते आणि मी कुठं राहतो? हृदयात. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञान मोहनम च वेदैश्च अहमेव वेद्य वेदांत कृत्वेद विदेव चाहम. तर मी सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान, विस्मृती होतात. सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निस्संदेह वेदांतांचा मी वेदांतांचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. हं? चालेल घ्या वाचायची पुढची स्लाईड. हरे कृष्णा. ही सर्व कर्मे कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा फलाच्या अपेक्षा विना केली पाहिजेत. हे पार्थ, ही कर्मे कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत. हे माझे अंतिम मत आहे. हरे कृष्णा. कृष्ण काय सांगतायत बघा, यज्ञ, तप आणि दान. म्हणजे तुम्ही जप करता, तुम्ही बाकीची काही जे काही करताय, हे सगळं तुम्ही कर्तव्य बुद्धीने म्हणजे यज्ञ, तप आणि दान
ह्याचं कधीच फळाची अपेक्षा करू नका, किंवा ज्याला केलात त्याने काही मदत, तर त्याने तुम्हाला परतफेड करायला पाहिजे. अशी कुठलीही आसक्ती न ठेवता तुमचं कर्तव्य म्हणून करा. आणि तेही लक्षात ठेवा, की महात्म्यांनी सुद्धा त्याचा त्याग करू नये, कारण महात्म्यांना पण ते पवित्र करतात. त्यामुळे आपण यज्ञ, तप आणि दान ह्याचा कधीही त्याग करायचा नाही, आणि कर्तव्य म्हणून आपण ते केलं पाहिजे. हा, आणि कृष्णांचं हे अंतिम मत आहे, त्यामुळे कधीच यज्ञ, तप आणि दान ह्याचा त्याग करू नका. आता जी 1 मिनिट मागची स्लाइड घ्या. त्या स्लाइड मध्ये बघा, एक बकरी आहे ना, त्या ह्याच्यात पडली आहे बघा, पाण्याच्या प्रवाहात. तर आता ती 2 माणसं तिला बाहेर काढायचा प्रयत्न करतायत. तर हा असतो चांगुलपणा, करुणा. हा, आपल्याला पण दुसऱ्यांविषयी करुणा वाटायला हवी. ही म्हणजे जेवढं काही छोट्या छोट्या गोष्टी करू शकाल तर करायचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. हा, आणि त्याच्यामध्ये व्यवहार कधी ठेवू नका, मी एवढं केलं. म्हणजे जीवन जगतानाच आहे ना, आपण लक्षात ठेवा की आपण कसे झालोय ना, सध्या सतत कारण शोधत असतो. भगवद्गीतेचा क्लास करा, मला वेळ नाही. जॉब करा, मला वेळ नाही. थोडस तब्येत वगैरे चांगली ठेवा. स्वतःची कामं स्वतः करा, स्वावलंबी राहा. आम्हाला वेळ नाही. मग वेळ आहे कशाला? जातोय कुठं वेळ तो तर शोधा. किती ते मोबाईल आणि काय असतं त्या सिरियल मध्ये. जरा उच्च चेतनेमध्ये तरी राहायला हवं ना आपण. ओके. घ्या बा त्याची पुढची स्लाइड. आणि मनुष्य जीवनाचं मोल जाणून घ्यायला पाहिजे आपण. हा, इथं मिळालेला वेळ मर्यादित आहे, तो चांगल्या कामांसाठी वापरायला पाहिजे. आता कर्तव्य म्हणून कोण करतं ही यज्ञ, तप आणि दान? तर बघा आता, जर का तुम्ही रजमध्ये जे आहेत, सॉरी, अ, जे तमोमध्ये आहेत, तमोमध्ये, त्यांना तुम्ही, ती काय भ्रमातच असतात, चांगलं काय वाईट काय. तुम्ही त्यांना सांगितलं की असं असं तुम्ही करा जरा, ती काय ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतात. त्यांना व्यसन आणि आपल्या व्यसनांसाठीच पैसे कमावणे एवढंच माहित असतं. त्यासाठी भलेही बायकोला काम करायला लागू दे, मुलांना काम करायला लागू दे, त्यांना काही वाटत नाही, आणि त्यांचे आणि पैसे आणलेले ते स्वतःच्या व्यसनातच घालवतील. म्हणजे अशी अज्ञानात असतात ती लोक. त्यामुळे त्यांना हे काही सांगितलं तरी कर्तव्य ती काही करणार नाही. जे रजोमध्ये असतात ते कसे असतात? तर हा बाबा, मंदिरात जा, जरा जॉब, अरे बाबा, मग ते म्हणणार जॉब करायला किती वेळ लागतो, माझा आहे एवढा मोठा बिझनेस, मला जमेल का? किंवा मंदिरात, हा हा, माझ्या ऑफिसच्या वाटेवर असलं तर जमेल मला, नाही तर मला काही जमणार नाही. असं म्हणजे त्यांना त्याची हेच नसते. म्हणजे त्यातनं फळ मला काय मिळणार आहे, माझा काय फायदा आहे. आणि जे सत्वमध्ये असतात ते मात्र यज्ञ, तप, दान हे आवड म्हणून करतात. चांगुल म्हणजे, सॉरी, आवड नाही, त्यांच्यामध्ये चांगुलपणा असतो. त्यांना आवड असते आध्यात्मिक ज्ञानाची, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली राहतात. आणि ते हे यज्ञ, तप, दान हे कर्तव्य म्हणून करत असतात, कृष्णाच्या आनंदासाठी. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. हे महाबाहू अर्जुन, वेदांत यानुसार सर्व कर्माच्या सिद्धीची 5 कारणे असतात. कर्माचे स्थान, शरीर, करता विभिन्न इंद्रिय, अनेक प्रकारचे प्रयत्न, शेवटी परमात्मा, हीच 5 कारणे होत. हरे कृष्णा. आता ना, कोणतेही कर्म करायला 5 गोष्टींची आवश्यकता असते बघा. हा, तर कर्माचं स्थान, म्हणजे आता ना, हे कापड विकणाऱ्या बाईचं आपण उदाहरण घेऊया. साडी विकते असं समजूया. तर पहिल्यांदा काय लागेल, की तिचं शरीर हवं. हा, म्हणजे कर्माचं स्थान म्हणजे ती स्वतः हवी. त्याच्यानंतर तिची इंद्रिय लागतील. ओके. आणि हा, मुख्य म्हणजे दुकान पण हवं, स्थान हवं. त्याच्यानंतर तिची इंद्रिय वापरूनच ती डोकं वापरेल, की कुठल्या स्टाईल्स सध्या आहेत वगैरे असं. हा, मग अनेक प्रकारचे प्रयत्न लागतील. ओके. आता अनेक प्रकारचे प्रयत्न म्हणजे बघा, मार्केटचा रिसर्च करायचा, आणि कुठे स्वस्त मिळतं, कुठं महाग मिळतं, तिकडनं जाऊन आणायचं.
मग आपल्या इथे अगदी न कंटाळता दाखवायचं. एक साडी घेतात तेव्हा माणसं 15-20 तरी कमीत कमी साड्या बघतात. त्या साड्या उघडून दाखवणं, घड्याळ घालणं, मग तुम्ही काहीतरी डिस्काउंट देतो आम्ही तुम्हाला. तर तुम्ही ती डिस्काउंट म्हणजे असं म्हणजे वेगवेगळे प्रयत्न हवेत. इथे ना 5 टाईप झालेलं नाही. पहिल्यांदा हवं कर्माचे स्थान म्हणजे शरीर. मग त्याच्यानंतर हवा कर्ता म्हणजे जो कोण हे हे कर्म करणार आहे तो स्वतः. मग हवी विभिन्न इंद्रिये जी वापरून तो बिझनेस करेल. मग अनेक प्रकारचे प्रयत्न म्हटलं ना, आजूबाजूचे दर बघायचे, आपल्याकडचे बघायचे, मग जास्त घेत असले तर थोडा डिस्काउंट देतो वगैरे, असे विविध अथक प्रयत्न हवे. आणि मग त्याच्यानंतर परमात्मा. ही 5 कारणं आहेत. आता तुम्ही याचा विचार कराल की ही 5 कारणं एखाद्याही कुठल्याही कर्मात 20-20% असतील. हा, तर तसं नाहीये. ही सगळी मिळून जरी 100% झालीत आणि भगवंतांची त्याला हे नसेल परवानगी, तर ते कर्म होऊ नाही शकत. हा, भगवंतांच्या परवानगीशिवाय इथे एक गवताचं पातं पण हलणार नाही. हं? अ, तर आता इथे अजून एक उदाहरण दाखवलंय. समजा तुम्हाला एखादी बिल्डिंग उभी करायची आहे. तर मग आपल्याला एखादा प्लॉट हवा, मग कामगार हवे. हा, म्हणजे त्यांची विविध इंद्रिय वापरूनच ते बनवणार. ओके, त्यांचे प्रयत्न हवेत आणि शेवटी हवे परमात्म्याची संमती, परवानगी. त्याशिवाय ते बनणार नाही. नाहीतर आपण कितीही म्हंटलो, तुम्हाला दिसतं बघा कधी कधी काही काही कामं पूर्णच होत नाही, तर ती परमात्म्याची परवानगी नसते. त्यामुळे भगवंतांची परवानगी असल्याशिवाय कधीच कुठलं कर्म होऊ शकत नाही. मग आपल्याला काहीच स्वातंत्र्य नाही का? तर आहे एका मर्यादित म्हणजे एखादं जनावर कसं खाला बांधलेलं असतं दोरीने, मग ती दोरी जेवढी फिरू शकते तेवढं असं एक मर्यादित स्वातंत्र्य इथे प्रत्येकाला दिलेलं आहे. हा, आणि तुम्ही त्याचा वापर करू शकता, नाही असं नाही. तरी पण भगवंतांच्या परवानगीनेच कर्म ही होत असतात. अंतिम परवानगी त्यांची असते. ओके. घ्यावा त्याची पुढची स्लाइड. म्हणून या पाच पाच कारणांचा विचार न करता ज्याला वाटते की तो एकमेव करत आहे, तो खचितच मूर्ख आहे. तो गोष्टींना यथार्थ रूपात पाहू शकत नाही. बघा मग कृष्ण काय म्हणतायत, या 5 कारणांचा विचार न करता जो ज्याला वाटते की मी करताय त्याला कृष्ण मूर्ख म्हणतायत. म्हणजे आपण लक्षात ठेवायचं की मी करता मी भोगता ह्याच्या पुढं गेल्याशिवाय आपण गीता, भगवंत ह्यांच्याशी नातं नाही जोडू शकत. गीता हृदयामध्ये, आयुष्यामध्ये उतरू नाही शकत. म्हणून ते पहिला श्लोकच आहे बघा, मम आणि म्हणजे हे म्हणतो धृतराष्ट्र, मामका पांडवाचैव, म्हणजे माझी मुलं आणि पांडूची मुलं. तिथे आलं बघा, माझं आणि परक्याचं, हे जे आपण मी, माझं ह्याच्या वर जाऊन जोपर्यंत आपण विचार करू शकणार नाही, तोपर्यंत आपण कृष्णांकडे जाऊ नाही शकणार. कारण इथे ज्ञानाच्या दृष्टीने बघाल तर तुम्हाला सगळ्यांमध्ये भगवंतच दिसायला हवेत. हा, आणि नाही तर मी करता मी भोगता, हे माझं आहे ते माझं आहे. कसं आहे, जी शरीर, जी इंद्रिय, जी बुद्धी वापरून आपण हे सगळं मिळवतोय, हे भगवंतानीच दिलंय. आणि कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्या आपण फ्री वापरतोय. ही हवा, ही जमीन, पाणी इथलं, हा, हे सगळं आपल्याला, हे सूर्यप्रकाश, चंद्राचे प्रकाश, हे सगळं आपल्याला नैसर्गिकरित्या मिळालेलं आहे. हा, भगवंतानी दिलेलं आहे. ते थोडेच आपल्याकडनं काय मागतायत. आपण कसे इतके माझं माझं करू शकतो. आणि जर का कृष्णांकडे जायचं असेल तर आपल्याला मी करता मी भोगता ह्याच्या पलीकडे जाऊन, मी शरीर नाही, मी आत्मा आहे. मग आत्मा हा कृष्णांचा अंश आहे आणि त्याला ओढ आहे कृष्णांची. आणि आपण कोण आहोत, तर आपण नित्य कृष्णांचे सेवक आहोत. हे जाणायला हवं आपण. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. नाहीतर कृष्ण बाकीच्या सगळ्यांना खचितच मूर्ख म्हणतात.
कृष्ण. वाचा. आणि ज्ञात ही तीन कर्मांपैकी देणारी आणि होत. म्हणजे कर्म आणि कर्म हे तीन कर्माचे घटक आहेत. हरे कृष्ण. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता ही तीन कर्माला प्रेरणा देणारी कारण आहेत. हम्म कुठलंही कर्म आपण कधी प्रेरणा कधी मिळणार जेव्हा आपल्याला त्याच्याविषयी ज्ञान हवं. की मला हे कसं करायचंय, हे केल्यामुळे आपल्याला काय मिळेल, हे म्हणजे त्या गोष्टीविषयी. आता बास्केटबॉल ह्या खेळाविषयी त्याला ज्ञान हवं की हा खेळ कुठं शिकायचा असतो, शिकल्यामुळे काय होईल, मला ह्याची आवड आहे, टुर्नामेंट असतात, असं सगळं म्हणजे ह्याच्याविषयी एक ज्ञान हवं. हा, क्रिकेट घेऊ शकतो. त्याच्यानंतर ज्ञेय हवं की मग मला मुख्य म्हणजे करायचं काय आहे ते. हम्म आणि ज्ञाता म्हणजे कर्ता, जो कोण हे सगळं करणार आहे तो हवा. ही कर्माला प्रेरणा देणारी घटक असतात. आणि इंद्रिय, कर्म आणि कर्ता ही तीन जण कर्माचे घटक आहेत. हम्म कारण तुम्हाला इंद्रिय वापरूनच कुठलंही कर्म करायचंय. ओके, इथे आता ते बास्केटबॉल खेळायचंय. मग कर्म काय होणार, तर बॉल हा बास्केटमध्ये जायला पाहिजे. आणि कर्ता कोण, तिथे एखादा कर्ता हा हवाच. हा, त्यामुळे हे तीन कर्माचे घटक असतात. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. पुढची घ्या. हरे हरे कृष्ण. ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेले सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो त्या ज्ञानाला तू सात्विक समज. ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो त्या ज्ञानाला तू सात्विक समज. ते ज्ञान ज्याद्वारे प्रत्येक भिन्न शरीरात भिन्न प्रकारचे जिवंत अस्तित्व आहेत ते आपणास समजले पाहिजे. ही आपण उत्कटतेची स्थिती असणे आवश्यक आहे. आणि ते ज्ञान ज्यामुळे मनुष्य एकाच प्रकारच्या कार्याला सर्वस्व समजून आसक्त होतो त्याला त्या सत्याचे ज्ञान राहत नाही. जे अतिशय अल्प असते ते ध्यान त्याला तमगुणी ज्ञान म्हणतात. हरे कृष्णा. ते 21वं काय, ज्या ज्ञानामुळे एखादा मनुष्य विभिन्न शरीरात भिन्न भिन्न प्रकारचा जीव पाहतो ते ज्ञान राजस होय. मग आता सत्व, रज आणि तम हे कसं कसं आपल्या किती किती गोष्टींवर प्रभाव टाकतं बघा. हा, जर का ज्या ज्ञानामुळे अनंत रूपाजित विभाजित असणारा आत्मा हे परमात्मा, सगळ्या जीवांमध्ये त्यांना तो एकच परमात्मा दिसतो, त्याला हे म्हणायचं म्हणजे ज्ञान म्हणायचं, सात्विक ज्ञान. की ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो. तुम्हाला माहित आहे का कुठल्या संताचं उदाहरण ह्याविषयी, की ज्यांना अनंत शरीरांमध्ये फक्त आणि फक्त ते एकच परमात्मा दिसायचे? नामदेव महाराज एकदा भाकरीच्या शिबड्याच्या जवळ बसलेले असतात आणि एक कुत्रा येतो आणि त्यातली एक भाकरी घेऊन जातो. तर नामदेव ना त्याच्या मागे धावत असतात की अरे तू नुसती भाकरी कशी खाशील, तूप लावतो. म्हणजे किती निर्मळ मन होतं बघा, की त्या कुत्र्याला पण खाताना त्रास होऊ नये म्हणून तूप घेऊन मागून धावत होते. त्याला उलट घालवत नव्हते जा म्हणून इथून. हम्म पुन्हा हे एक सात्विक ज्ञान आहे की जे शरीर भिन्न असू देत, ते शरीर बघतच नाहीत, ते प्रत्येकाच्या हृदयातला परमात्मा बघतात. एकनाथ बघा, एकदा येत होते आणि गंगाजल होतं हातात आणि पाण्याशिवाय तहाना नाही, म्हणजे कोणतरी कुत्राच होता बहुतेक, तडफडत होता तहानेने. उन्हाळ्याचे दिवस होते, खूप उन्हाळ्याचे. तर त्यांनी तेव्हा आता गंगाजल मिळणं वगैरे तितकं सोपं नव्हतं, प्रवास अवघड होते. तरी सुद्धा त्यांनी त्या कुत्र्याला पाजलं होतं. हा, तर हे सात्विक ज्ञान झालं. जे हा कुत्रा, हा मांजर, हा वाघ, हा सिंह जे शरीरावरून ओळख करतो ते राजसिक ज्ञान. आणि आणि कुठला आहे 22वा, एकच मिनिट हा. आणि जे अत्यल्प आणि तुच्छ ज्ञानामुळे
मनुष्य सत्य न जाणता एकाच प्रकारच्या कार्यात सर्वस्व समजून त्यावर आसक्त होतो ते ज्ञान तमोगुणी. म्हणजे त्यांना भौतिक शरीर कोणाचं आहे काय ह्याच्यात काय रसच नसतो. ती फक्त व्यसन म्हणजे अज्ञानात असतात. त्यांना त्यांचं व्यसन आणि ती एवढंच. बाकी कोणाचं काय होऊ ते होऊ. ते असं हे हे तमोगुणी असतं, की अज्ञानातच असतात. ते एकाच कार्याला म्हणजे त्यांच्या व्यसनालाच त्यांनी सर्वस्व मानलेलं असतं. घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि अशांना आहे ना, आपण फारसं काही करू शकत नाही. एखादे आध्यात्मिक गुरु अशांच्या जीवनात आले, तरच ते त्या तमोगुणातून वर उठू शकतात. घ्या माताजी पुढची स्लाइड. हे कर्म आहेत, कर्म. जे कर्म नेमलेले आहे आणि आसक्तीविना केले जाते, जे राग द्वेष न ठेवता आणि फळाच्या इच्छेविना केले जाते, त्या कर्माला सात्विक कर्म म्हणतात. परंतु फलाच्या आशेने इच्छा धरणाऱ्या फल आशेने इच्छा धरणाऱ्या मनुष्याकडून मोठ्या प्रयासाने जे कर्म केले जाते, जे मिथ्या अहंकार युक्त बुद्धीने केले जाते, ते रजोगुणी कर्म. जे कर्म मोहाने शास्त्रोक्त आदेशांची अवहेलना करून भावी बंधनांचा विचार न करता किंवा हिंसा अथवा दुसऱ्यांना क्लेश देण्याकरिता केले जाते, त्या कर्माला तामसिक कर्म म्हणतात. तर तुम्ही इथे लक्षात ठेवा, कर्माचे पण 3 प्रकार आहेत. सात्विक, सात्विक कुठलं? जे तुमच्या जीवनात तुम्ही कुठल्याही ह्याच्या म्हणजे परिस्थितीत असा, की काहीही तुमच्या ज्या वैयक्तिक जबाबदाऱ्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. तर ही लोकं कशी हे आपलं कर्तव्य आहे म्हणून कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता ह्या कृष्णाने ते टाकलेल्या जबाबदाऱ्या आहेत, त्या मी छान प्रकारे करण्याचा प्रयत्न करेन. आणि मग जे पुढे होईल ते तर बघायला कृष्ण समर्थ आहेत. असे असतात ते. तर ते सात्विक कर्म म्हटलं जातं, जे अशा दृष्टिकोनातून. जे कर्म फलाच्या आशेने केले जातात आणि महत् प्रयास म्हणजे ह्या कर्माचा मला हा रिझल्ट मिळणार आहे, माझा एवढे पर्सेंट पैसे मिळतील किंवा काय. तर आहे ना, हे आणि त्यासाठी महत् प्रयास करतील ती. तर हे सगळं आणि जेव्हा होईल तेव्हा बघा मी एवढं केलं, मला एवढा फायदा झाला. हे सगळं रजोगुणी कर्म. आणि जे शास्त्रांमध्ये सांगितलंय की नका करू, तरी तुम्ही करणार. नको म्हणून सांगितलंय ते खाणार किंवा व्यसनं करणार. ते तसंच तमोगुणातली. ती नाही, ते ऐकणार नाही, ती करणारच. किंवा आहे ताकद म्हणून किंवा अधिकार आहेत तुमच्या हातात म्हणून फक्त दुसऱ्याला त्रास देणे किंवा एखाद्याचे काहीतरी तुमच्याकडे तो वाटायचं वगैरे असतं आणि जे तुमच्याकडे आलंय, तुम्ही एखाद्या पोस्टवर आहात, पण दुसऱ्याला त्रास द्यायसाठी ते द्यायचं नाही वगैरे, हे सगळं तमोगुणातली कर्म येतात. ही ही दुसऱ्याला त्रास देणे आणि शास्त्रात नको आहे म्हणून सांगितलंय ते वागणे, हे सगळी तमोगुणी कर्म झाली. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. जो मनुष्य प्राकृतिक गुणांचा संग न करता मिथ्या अहंकाराविना निश्चयाने उत्साहाने यश अपयश यामुळे विचलित न होता आपले कर्म करतो, त्याला सात्विक करता असे म्हटले जाते. जो करता कर्म आणि कर्मफल प्रती आसक्त होऊन फळांना बघू इच्छितो आणि जो लोभी अपवित्र सुखदुःखामुळे विचलित होणार नाही, त्याला रजोगुणी करता म्हणतात. जो करता नेहमी शास्त्रविरुद्ध कर्म करतो, जो भौतिकवादी हट्टी कपटी दुसऱ्याचा अपमान करण्यात तरबेज असतो, जो आळशी सदैव काम करताना चालढकल करणारा असतो, त्याला तमोगुणी करता असे म्हटले जाते. हरे कृष्णा. बघा, तर जो सत्व गुणात असतो ना, तो मिथ्या अहंकार त्याच्यात नसतो. मी कृष्णांचा नित्य दास आहे. आणि त्यांच्यात दुसऱ्याकडनं अपेक्षा कमी असतात आणि सर्वांशी मैत्री असते भक्तांची. कारण त्यांना कुणाविषयी मत्सर, कॉम्पिटिशन असली गोष्ट जास्त नसते. त्यामुळे प्रोजेक्टमध्ये किंवा टीममध्ये वगैरे त्यांचं जमतं सगळ्यांशी. ते करते कसे असतात? तर मिथ्या अहंकाराविना, निश्चयाने, उत्साहाने, पुन्हा आता बरेचदा टीममध्ये
कंपनीजमध्ये वगैरे आपण बघतो, की यश मिळालं की माझं माझं म्हणून असतं आणि अपयश आलं प्रोजेक्टमध्ये काहीतरी इकडे-तिकडे झालं, की ते आपल्या कलीग्सवर ढकलायला रिकामे असे नसतात. सात्विक करते कसे असतात, जे शुद्ध भक्त असतात. हं, ते म्हणजे तुम्ही पण लक्षात ठेवा, यशाचं श्रेय हे आपण सगळ्यांना द्यायला पाहिजे. अपयश आलं तर तुम्ही असाल एखाद्या टीमचे कॅप्टन, तर तुमच्या टीमला प्रोटेक्ट करायला पाहिजे. आन्सर द्यायला तुम्ही पुढं जायला हवं. हां, असे तर असे असतात सात्विक करते. अ, आता हा राजसिक कसा असतो? तो लोभीच असतो आणि म्हणजे फळांशी बांधलेला असतो तो. मनासारखं झालं तर तो आनंदी म्हणजे त्याची सुख आणि दुःख ही फळाशीच जोडलेली असतात. माझ्या मनासारखं झालं तर मी आनंदी, मनासारखं झालं नाही तर मी दुःखी. सतत अशी सुख-दुःखांमध्ये असे हेलकावे खात असतात. हे रजोगुणी असतात. लोभी, ईर्ष्याळू, अपवित्र हां. आणि तमोगुणी कसे भौतिकवादी, हट्टी, कपटी म्हणजे सांगितलं ना शास्त्रांमध्ये नको म्हणून सांगितलंय ते सगळं करतील ती. दुसऱ्यांचा अपमान करण्यात तरबेज, आळशी, सदैव खिन्न, काम करताना चालढकल करणे, हे सगळं तमोगुणी कर्त्याचे गुण आहेत हां. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. वाच. हे पाच या बुद्धीद्वारे मनुष्य प्रवृत्ती आणि निवृत्ती कार्य आणि सहकार्य, भय, निर्भय, बंधन आणि मोक्ष यांना जाणतो. ही सात्विक बुद्धी होय. हे पाच जी पृथ्वी धर्म, अधर्म, कार्य, सहकार्य यामध्ये भेद जाणू शकत नाही, ती राजसिक बुद्धी होय. भ्रम आणि अंधकाराच्या प्रभावामुळे जी बुद्धी धर्माला धर्म समजते, सदैव विपरीत मार्गाने कार्य करते, ती बुद्धी म्हणजे तामसिक बुद्धी होय. हरे कृष्ण. तर आहे ना इथे जरासे ह्या अध्यायात आमच्या टायपो एरर्स आहेत. बुद्धीविषयी आहे हां. ज्या बुद्धीद्वारे मनुष्य प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणजे काय करायचं, काय करायचं नाही. कार्य, अकार्य, भय, निर्भयत्व, बंधन, मोक्ष ह्यांना जाणते ती सात्विक बुद्धी होय. म्हणजे मुळात ती फळांवर कॉन्सन्ट्रेशन न करता स्वतःच्या कार्यावर कॉन्सन्ट्रेशन करतात. एक्झामचा रिझल्ट म्हणजे परीक्षा दिल्यावर रिझल्ट येईपर्यंत काळजी करून का उपयोग नसतो. जोपर्यंत हातात वेळ आहे तोपर्यंत तुम्ही अभ्यास करायचा असतो. तर ही अशी बुद्धी असते आणि ती फळाशी जास्त जोडलेली नसते. ते कार्य करण्यात इंटरेस्ट असतो त्यांना. आणि कृष्णांशी जोडलेले असतात ते. त्यामुळे बंधन, मोक्ष ह्यांना ते जाणतात. तर ही जी बुद्धी असते ना, ही सात्विक असते. कार्य, अकार्य म्हणजे काय करायचं, काय करायचं नाही, प्रवृत्ती, निवृत्ती हे सगळं त्यांना व्यवस्थित माहीत असतं. आता जी बुद्धी धर्म, अधर्म, कार्य, अकार्य यातला भेद जाणू शकत नाही, कायही करून हे फळ आपल्याला हवंय, हे काम पूर्ण हवंय, त्यासाठी मी कुठलाही मार्ग स्वीकारू शकतो, ही राजसिक बुद्धी. आणि भ्रम अंधकाराच्या प्रभावामुळे जी बुद्धी धर्मालाच अधर्म समजते आणि अधर्माला ती धर्म समजत असते. म्हणजे हे रावण वगैरे हा कंस, हा हिरणाक्ष, हिरण्यकश्यप आणि आपल्या आजूबाजूला अजून पण दिसतील तुम्ही शोधाल तर. अधर्मालाच ती धर्म समजत असतात. अधर्माच्या नावाखाली काय ते त्यांना वाटतो जो धर्म आहे, त्याच्या नावाखाली खूप अन्याय वगैरे करतात आणि वर डंका असा असतो की आम्ही म्हणजे त्यांची बुद्धी त्याला योग्य समजते म्हणजे ते योग्यच आहे. हां, सदैव विपरीत मार्गाने कार्य करतात. हां, त्यांची बुद्धी त्यांना तशी सजेस्ट करत असते. सारासार विचार वगैरे काय करत नाही. तर ही तामसिक बुद्धी. हं. घ्या माताजी पुढची स्लाईड.
तोपर्यंत वाचताना हे पार्थ जो निश्चय अचल आहे, जो योगाभ्यासाद्वारे दृढपणे धारण केलेला आहे, अशा रीतीने जो मन प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो, तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय. हा, त्याच्यानंतर जो निश्चय, परंतु हे अर्जुन, जो ज्या निर्धाराने मनुष्य धर्म अर्थ काम यांच्या फळावर आसक्त होतो तो राजसिक. हे पार्थ, जी धृती स्वप्न भय शोक विषाद आणि मोहाच्या पलीकडे जाऊ नाही शकत, दुर्बुद्धीपूर्ण धृती म्हणजे तामसी धृती म्हणजे निश्चय. हा, तर हे पुन्हा तेच की जे सात्विक असतात त्यांची इंद्रिय संयमित असतात. हा, त्यामुळे त्यांचा निश्चय हा योग्य निश्चय असतो आणि दृढ निश्चयी असतात ते. आज म्हणजे की वाटतंय मला ब्रह्मचारी वगैरे व्हावं, कुठल्या तरी आश्रमात 4 दिवस राहायला गेलं तरी थंड पाण्याने आंघोळ करणं, लवकर उठणं, 6 तास झोपणं वगैरे बघून झालं, निश्चय गेला आमचा. असं नाही, ते दृढ निश्चयी असतात. हा, इंद्रिय त्यांच्या संयमात असतात. पुन्हा जे कर्मफळांवर आसक्त आहेत आणि त्याच्यासाठी म्हणजे धर्म अर्थ काम ह्यांच्या फळांमध्ये जे जोडलेले आहेत, तो निश्चय राजसिक निश्चय असतो, फळांशी जोडलेला. आणि जे म्हणजे भय शोक विषाद मोहाच्या पलीकडे जाऊच शकत नाही, दुर्बुद्धीपूर्ण सगळं असतं, भौतिक वस्तूंचा उपभोग घेणं, व्यसन करणं, ते सगळं म्हणजे ही तामसी हे अज्ञानातच असतात. ती तामस निश्चय म्हणायचा तो. म्हणजे त्या निश्चयाचा उपयोग तरी काय, करतील जे ठरवून ते सुद्धा पुन्हा व्यसन वगैरे करण्यासाठी, दुसऱ्याला त्रास देण्यासाठी. हम्म. हा, घ्या माताजी पुढची slide. जरा इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. काहीतरी होतंय आता, एक मिनिट. आता ना 3 प्रकारची सुख आहे, की तुम्ही लक्षात ठेवा. सात्विक सुख कसं असतं, जे सुख आरंभी विषासमान प्रतीत होत असूनही शेवट अमृत तुल्य असतो आणि जे मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षात्काराची जागृती करतं, त्या सुखाला सात्विक सुख म्हटले आहे. म्हणजे ना, आता तुम्हाला जप करायला सांगितलं किंवा शास्त्रांचा अभ्यास करा, गुरूंना शरण जा, तर हे आपल्याला पहिल्यांदा सकाळी उठणं किंवा जप करणं हे त्रासदायक वाटतं, म्हणजे सुरुवातीला विषासमान वाटेल. पण ह्याचे जे शेवट आहेत ना, हे आनंदी असतात, अमृताप्रमाणे असतात. म्हणजे शेवटी दिवसाच्या शेवटी धरला तर तुमचा जपही झाला असेल, ही तुमची रेग्युलर कामं आहेत तीही झाली असतील. वाचू आणि वाचू का? हा हा, वाचा. हरे कृष्णा. जे आरंभी विषासमान प्रतीत होते परंतु शेवटी अमृततुल्य असते, जे मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षात्काराची जागृती करते, त्या सुखाला सात्विक सुख म्हटले आहे. इंद्रियाच्या विषयांशी संयोग झाल्याने प्राप्त होणारे सुख जे प्रारंभी अमृतासारखे भासते परंतु जे विषयाप्रमाणे असते त्या सुखाला राजसिक सुख असे म्हटले जाते. आणि जे सुख स्वरूप साक्षात्कार यांच्याकडे लक्ष देत नाही, जे आरंभापासून शेवटपर्यंत मोहमयी असते आणि जी ते निद्रा आळस प्रमाद यापासून उत्पन्न होते, त्या सुखाला तामसिक म्हटले जाते. हरे कृष्णा. तर त्यामुळे आज जर का तुम्ही पहाटे उठणं वगैरे पहिल्यांदा खूप त्रासदायक वाटेल, पण जेव्हा दिवसाची कामं आपली वेळेत पूर्ण झालेली असतात, 8 पर्यंत जेवून वगैरे पण आपण 9ला, अगदी 9, 9:30ला झोपू पण शकतो. तर हे तेव्हा खूप बरं वाटतं आपल्याला. म्हणजे सात्विक कामं सुरुवातीला विषासमान वाटतील, पण त्याचा शेवट हा अमृतासारखा आहे. हा, सात्विक सुख पण अशीच असतात. हे जे राजसिक असतं ना, ते कसं आहे, तर त्यांचं अन्नपदार्थ कुठले आवडत होते त्यांना, चटपटीत, आंबट, खारट, तळलेले. तर हे खाताना सुरुवातीला खूप गोड वाटतात, शेवट कशात होत असतो, मळमळ, ऍसिडिटी. तर असं असतं. ही सात्विक राजसिक सुख असतात ना, ही सुरुवातीला तुम्हाला अमृताप्रमाणे वाटतील, पण त्याचा शेवट हा विषाप्रमाणे असतो. आणि तामसिक सुख कसं असतं, तर ते सुरुवातही विषयासारखीच असते. म्हणजे नाही म्हणून सांगितलं, तुम्ही नका करू व्यसन, तुम्ही अवैध संबंध नका ठेवू, हे नको म्हणून सांगितलंय, तरी तुम्ही करणारच आहात, तर तो सुरुवातही विषासारखीच आहे आणि त्याची शेवटही विषाप्रमाणेच आहे.
घ्या माताजी. तर त्याला तामसिक सुख म्हणायचे. हे करा, ते नंबर्स होते, आपण काय फार लक्ष दिलं नाही. घ्या माताजी पुढची सर. तुम्ही चेक करा पीडीएफ मध्ये तुम्ही कुठल्या गुणात आहात, सत्व, रज की तम. हा ज्या आता मगाशीच बघितलं, त्यांनी परत एकदा सांगितलंय की हे ज्ञान सात्विक ज्ञान आहे. ही ज्ञानाची दृष्टी आपल्यामध्ये यायला पाहिजे. हा वाचा माताजी. हरे कृष्ण. ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो, त्या ज्ञानाला तू सात्विक समज. हरे कृष्ण. म्हणजे ना हा आपण श्लोक पण बघितलेला आहे. एक ज्ञानी, अ, एक नम्र पुरुष, त्याच्या नजरेने एक कुत्रा, गाय, चांडाळ, हत्ती ह्या सगळ्यांना समस्तरावर बघतो. काय सम आहे? तसं काय सम नाहीये त्यांच्यात. पण ते बघताना फक्त त्यांच्यामधलं परमात्म्याला बघतात. तर ही ज्ञानाची दृष्टी आहे. इवन तुम्हाला बघितलं ना, अर्जुनाला पण कृष्णाने ज्ञानाची नजर दिली, ज्ञान दिलं. त्यांनी त्याला सांगितलं नाही की मी तुझ्या वाटणीचं युद्ध करतो. पुन्हा एक भक्तिगीत आहे ना, मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, की मिळे जेणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. तिथे पण ज्ञान मागितलंय बघा त्यांनी. मुक्ती दे असं डायरेक्ट सांगितलेलं नाहीये, की मुक्ती मिळेल असं ज्ञान दे. तर हे ज्ञान आपल्यामध्ये यायला पाहिजे. मग आपण युक्त वैरागी बनू. हा भलेही तुम्ही इंद्रिय सुखाच्या भर सागरामध्ये असलात, तरी पण तुम्ही कमळासारखे त्यापासून अलिप्त राहू शकाल. हा आणि कृष्णांशी जोडलेले राहू शकाल. ओके, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. पुढची. दिसते का माताजी स्लाइड? इथे मला माझ्या नाही दिसत आहे, मग तीच माझ्याकडे दिसते. पॉज झालाय का? पॉज झालाय. एक मिनिट हा माताजी. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही तो मला आलेली नाही, तुम्ही श्लोक वाचा तोपर्यंत तो, म्हणजे हा ट्रान्सलेशन, आणि बघूया. हं? हा. हरे कृष्ण. हे पाच, जो निश्चय अचल आहे, जो योगाभ्यासावर गंभीरपणे धारण केलेला आहे, अशा रीतीने जो मन, प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो, तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय हो. हरे कृष्ण. आता आपण हे पण बघितलंय, तर आपला पण निश्चय आहे ना भक्तीमध्ये, असा निश्चय असायला हवा. थोडस गरम झालं, मला जप नाही येणार. ते पेटंट ठरलेलं कारण, माझी कामवाली बाई आली नाही, मला जप करता येणार नाही. म्हणजे मला थोडस सर्दी झाली, ताप आला, मी कारण आपण बाकी कशाला देत नसतो, जप करण्याला वगैरेच देत असतो. तर हे निश्चय ना राजसिक, आपण तसे नाही, आपण आपण सात्विक दृढ निश्चयी हवं. समजलंय ना आता एकदा, तर मनापासून आपण ट्राय करायला हवं, जशी जमेल तसं कृष्णांशी जोडून राहायचं. आपला पण सात्विक निश्चय हवा आणि जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रात डळमळीत राहू नये. त्याच्या पुढचं वाचा. अजून पण आमची स्लाइड नाही चेंज झाली. हा आत्ता झाली, पण झालं, हे आम्ही वाचलं. आता हे वाचा. हा हरे 42, 43, कृष्ण. 44. शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता, धार्मिकता या स्वाभाविक गुणानुसार ब्राह्मण कर्म करतात. शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य, नेतृत्व या स्वाभाविक गुणानुसार क्षत्रिय कर्म करतात. कृषी, गोरक्षा आणि व्यापार हे वैश्याचे जन्य कर्म आहे आणि श्रम व इतरांची सेवा करणे हे शूद्राचे कर्म आहे. हरे कृष्णा. आता परत एकदा बघा इथे वर्णाश्रमाविषयी सांगितलेलं आहे. तर मुळात इथं एक लक्षात ठेवा, की कलियुगात कोणही ब्राह्मण आणि क्षत्रिय नाहीये किंवा वैश्य. कलियुगात भागवतम मध्ये व्यासदेवानी सांगितलेलं आहे, कलो शूद्र, म्हणजे कलियुगात सगळी जण क्षुद्र आहेत. का? तर आपली बुद्धीच नाहीये, तेवढी बुद्धी नाहीये, अल्पबुद्धी, अल्पायुषी अशी आहेत कलियुगातले मनुष्य. कारण हे ह्या युगाचं हे आहे, काय म्हणजे गुणधर्म आहे ह्या युगाचा. फक्त ह्या युगात एकच हे आहे, की जे आपण खूप खूप तपश्चर्यानी सत्ययुगात, त्रेतायुगात मोठे मोठे वर्षानुवर्ष चाललेल्या यज्ञानी आणि द्वापारमध्ये प्रचंड मोठ्या मंदिरातल्या पूजा वगैरेनी मिळत होते, ते भगवंत कलियुगात फक्त नाम घेण्याने मिळू शकतात. एवढं एक चांगलं आहे कलियुगाचं. त्यामुळे हे आधी मनातनं काढून टाका, की कलियुगामध्ये सगळे हे आहेत शूद्र.
ते झालं. कृष्ण इथे काय सांगतायत बघा, जन्माने ठरत नसतं की तुम्ही कोण आहात, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य की शूद्र. तुम्ही गुण कर्म विभागशा, तुम्ही जे गुण तुमच्यामध्ये आहेत आणि कर्म करताय ते म्हणजे ते कर्म निवडा तुम्ही. हा, तुम्हाला याच्यामध्ये जे गुण आहेत, तुम्हाला कर्म करायला आवडतं, तो तुमचा वर्ण असतो. आणि तुम्ही जन्माने नाही, ते कृष्ण तुम्ही काय कर्म करताय हे बघतात, त्याप्रमाणे तुम्हाला ते ते मानत असतात ते. आता ब्राह्मणांमध्ये हे गुण असायला हवे तर ते ब्राह्मण आहेत. मग तुम्ही जन्म कुठेही घ्या, की शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता, धार्मिकता. हा, हे एकत्र सर्वच्या सर्व गुण ऍट अ टाइम एका वेळेस असेल तर ते तो मनुष्य हा ब्राह्मण असतो. त्यांना पैसे कमावणे वगैरे ह्यामध्ये रस नसतो. ज्ञान घेणे, ज्ञान देणे, हा, अशामध्ये यज्ञ करणे वगैरे अशामध्ये रस असतो त्यांना. त्याच्यानंतर क्षत्रिय, शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य, नेतृत्व. हे एका वेळेस सगळे गुण ज्याच्यामध्ये असतात तो क्षत्रिय असतो. हा, हे गुणांनुसार ठरतंय तुम्ही कुठली कर्म करताय, तुमच्यात कुठले गुण आहेत. आणि कृषी, गोरक्षा, व्यापार, ही जे करतायत, पैसे कमवतायत, तर ते व्यापारातनं ते ठीक आहे, ते वैश्य. आणि ह्या सगळ्यांना जी फक्त मदत करतायत ते शूद्र. आता तुम्ही लक्षात ठेवा की ही वर्णाश्रम पद्धती आहे, आश्रम आहेत त्याच्यामध्ये. हा चौथ्या चौथ्या अध्यायातला श्लोक आहे. हा, गुण कर्म विभागशः तिथं लिहिलंय बघा. तर आहे ना, आपण आहे ना आश्रम विसरायचे नाहीत. तुम्ही वर्णात कुठल्या पण असा, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम. म्हणजे 50शी वगैरे नंतर कुटुंबावरच्या जबाबदाऱ्या बऱ्यापैकी आपल्या तशा 60 पर्यंत तर पूर्ण होतात तुमच्या मुलांविषयी वगैरेच्या. मग मॅक्झिमम टाइम हा भक्तीमध्ये जोडलेला राहायला पाहिजे. इकडनं लक्ष कमी करायचं, पुढची पिढी ते त्यांचं ते बघून घेतील. आणि 75 वगैरे नंतर, 70-75 नंतर तर लक्षच घालायचं नाही. करणारे काय ते करतायत, आपण पूर्ण. आणि खरं तर हे लहानपणापासून आपण करायचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे वर्णाश्रम पद्धतीचं ध्येय काय आहे, तर तुमच्या गुणानुसार जेव्हा तुम्ही कर्म करताय तेव्हा फास्ट करता, त्याचा तुम्हाला कंटाळ येत नाही. एखाद्याला शिकवायची आवड आहे, तो शिक्षक झाला तर त्याचं कसं त्यामध्ये रस घेईल, ते काम तो स्विफ्टली करेल, म्हणजे सफाईदारपणे करेल. आणि त्यामुळे त्याचा ना ते कर्म होऊन थोडासा वेळ वाचेल. आणि जो वेळ वाचल्यामुळे तो भक्तीमध्ये स्वतःला जोडून घेईल. ह्या वर्णाश्रम पद्धतीचं ध्येय, तुम्ही पैसे कमावणे, दुसऱ्याशी म्हणजे कुठला श्रेष्ठ कुठला कनिष्ठ भांडणे, ह्यामध्ये वेळ घालवूच नका. कारण कृष्णाने कुणालाच सांगितलेलं नाहीये की तू हा हा असशील तर माझ्याकडे येशील. त्यांनी भक्तांचे गुण सांगितलेत बघा 12व्या अध्यायात. आणि त्याच्यानंतरच्या बऱ्याच दैवासुर संपद विभाग योग, हा, सगळ्यामध्ये त्यांनी भक्तांचे गुण सांगितले. ते गुण असाल तर तुम्ही माझ्याकडे याल. तुम्ही ह्या वर्णात त्या आश्रमात असाल तर नाही. त्यामुळे वर्णाश्रमाचं ध्येय काय, तर इथे ना आपल्यावर जबाबदाऱ्या असतात. त्यासाठी थोडे पैसे कमावणे हे भाग आहे. मग ते करा. तुमच्यामधले गुण काय आहेत, तुम्हाला कर्म काय आवडतात हे ठरवा. थोडं जीवनातली कर्तव्य पार पाडा, पैसे वगैरे कमवा, जबाबदाऱ्या पार पाडा. आणि ते सगळं करत मुख्य म्हणजे कृष्णांशी मनुष्य देह मिळालाय तो भक्तीसाठी वापरा. हम्म. वर्णाश्रमाचं ध्येय मुख्य ते आहे की हे करा आणि कृष्णांशी जोडलेले राहा. आता जर का तुम्ही तुमच्या गुण आणि कर्मानुसार नाही जर निवडलं तुमचा वर्ण, किंवा तुमचं करिअर तुम्ही नाही सिलेक्ट केलं, तर काय होतं बघा. घ्या, मग का सांगतायत कृष्ण की गुण कर्म विभागशा. घ्या माताजी पुढची स्लाइड. अरे बा, एक मिनिट हा माताजी. सर्व जीवांचा उद्गम आणि सर्व व्यापी असणाऱ्या एकच मिनिट. हा, मनुष्याची भगवंतांची पूजा करून मनुष्य आपल्या स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो. म्हणजे ना तुम्ही तुमची ही जी आवडते ते क्षेत्रातली कर्म करा. आणि सर्वांचा उगम असणाऱ्या सर्वव्यापी असणाऱ्या भगवंतांची जर का पूजा केलात तर आपण त्यांची प्राप्ती करू शकतो. इथं लिहिलंय का त्यांनी की तुम्ही हेच हवा, स्त्री नको, पुरुष नको, किंवा हा नको ते नको, असं नाही लिहिलेलं बघा. त्यामुळे ते करा, त्यातनं वेळ जो उरतो तो भगवंतांसाठी द्या. घ्या माताजी पुढचे सर. हे वर्णाश्रम पद्धतीचं ध्येय आहे. हा,
श्री कृष्ण, मनुष्याने आपल्याला प्राप्त झालेले कर्म सदोष रीतीने करणे हो. हे परक्याचे कर्म स्वीकारून पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे. मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही. हरे कृष्णा. बघा आता तुम्ही परक्याचं म्हणजे माझ्या मित्राला आवडते म्हणून मी ते करणार आहे. तुम्हाला जमते का? तुम्हाला त्याची आवड आहे का? हे बघायला पाहिजे. किंवा नाही 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 ते जरा खूप त्याची सध्या क्रेज आहे म्हणून ते करतो. तर नाही असं होत नाही. आता तिथं काय त्यांनी दाखवलंय त्या स्लाइड मध्ये परत आमचा स्क्रीन गेला की झाडावर चढणे ही परीक्षा आहे. हा आता हत्ती, कुत्रा, पेंग्विन आता हत्ती आणि कुत्रा पहिल्यांदा बघू हे झाडावर चढू शकतील का सांगा. त्यांचा अख्खा दिवस जाईल पण ते झाडावर नाही चढू शकणार. पेंग्विन म्हणेल जमीन आधी जमीन म्हणजे काय असते हा पूर्ण बर्फातला प्राणी. त्याने बिचाऱ्याने बर्फाशिवाय तो राहूच नाही शकत पेंग्विन. त्याच्यानंतर सील मासा तो असा असा सरपटतो समुद्र किनारी असतो. तो कसा बरं चढणार झाडावर. आता तो गोल्ड फिश तो तर पाण्याच्या बाहेर आला तर ह्या परीक्षेपायी त्याचा मृत्यूच होईल. हा झाडावर चढू कोण शकेल माकड आणि तो पक्षी. हा माताजी स्क्रीन मग त्यामुळे आहे ना तुम्ही दुसऱ्याचं कर्म करायचं ठरवलं म्हणजे जे तुम्हाला आवडत नाहीये पण दुसरा करतोय म्हणून तुम्ही करताय तर होईल काय आपला अमूल्य ताकद आणि वेळ दोन्ही फुकट जाणार आणि मग ते करूनच इतके थकून जाल की तुम्ही कृष्ण त्यांची सेवा भक्ती शास्त्रांचं वाचन हे कधी करणार सांगा. त्यामुळे दुसऱ्याची कर्म घेऊ नका. इथं अर्जुनाला पण करायचं होतं ना संन्यासाचे कर्म तर तो त्याचा स्वभावच नव्हता. जो भर रणांगणात माझ्या प्रजेचं काय होणार हे ते विचार करतोय तो युद्ध म्हणजे वनात शांत राहिला असता काय सांगा. ते त्याचा स्वभाव नव्हता. त्यामुळे तुमच्या स्वभावाप्रमाणे कर्म करा दुसऱ्यांची घेऊ नका. जे तुम्हाला आवडतात ती करा आणि कृष्णांच्या भक्तीमध्ये स्वतःला जोडून घ्या. हे वर्णाश्रम पद्धतीचं ध्येय आहे. हा त्याच्यासाठी निर्माण झाली आहे. शास्त्र बघा कसे आपले डोळे उघडतात. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा, जो आत्मसंयमी अनासक्त आहे, जो सर्व प्राकृत भोगांना तुच्छ लेखतो, तो संन्यासाद्वारे कर्मबंधनाची मुक्तता देणारी परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो. हरे कृष्णा. हा म्हणजे ज्याच्यामध्ये हे गुण आहेत ना जो आत्मसंयमी आहे अनासक्त आहे हा भोगांना तुच्छ लेखतो म्हणजे कसा त्याला रस नसतो. आता पिक्चर बघायला जायला हवं का तर तो काय म्हणेल 4 तास तर फुकट जातील. किंवा गरजेचं आहे का सध्या एक्झाम आहे मी आत्ताही जाणं योग्य वेळ आहे का असं. हा नाहीतर कोणतरी म्हणायचा अवकाश की मी हे सगळं टाकून निघालो असं नाही. तर हे सगळे गुण आहेत ना हे परमोच्च अवस्था म्हणजे तुम्ही भगवंतांना प्राप्त करू शकता हे गुण आपल्यामध्ये असले तर. ओके घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. आपल्या बुद्धीद्वारे पूर्णपणे शुद्ध होऊन आणि निश्चय आणि मनोनिग्रह करून इंद्रिय तृप्तीच्या विषयांचा त्याग करून आसक्ती द्वेष यातून मुक्त होऊन जो एकांत स्थळी राहतो, जो मित आहार करतो, आपली काया वाचा आणि मन संयमित करतो, जो सदैव समाधिस्थ आणि अनासक्त असतो, जो मिथ्या अहंकार मिथ्या बल गर्व काम क्रोध आणि भौतिक गोष्टींचा स्वीकार इत्यादी गोष्टींपासून मुक्त असतो, ममत्व रहित आणि शांत राहतो, जो मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या स्तरात निश्चित प्रगत होतो. हरे कृष्णा. म्हणजे स्थितप्रज्ञ मुनींची ही लक्षण आहेत. हा तर असेही गुण आपल्यामध्ये पण यायचा प्रयत्न करायला पाहिजे आणि जर का तुम्ही भक्तीमध्ये जोडून घ्याल जप कराल हा आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण हळूहळू आणि भगवंतानी थोडंच आपल्याला सांगितलंय की इतक्या टाइम लिमिट तुम्हाला दिलंय त्यातच करा तसं नाहीये. हा तर पायी हळूहळू चाला मुखाने हरी नाम बोला. तर हळूहळू आपण या मार्गाशी जोडलेलं राहू ना तर कृष्णच हे सगळे गुण आपल्याला गिफ्ट म्हणून देऊन टाकणार. आपल्यालाच कळणार नाहीत की आपल्यामध्ये कधी आले. आता आहाराचं पण आपण बघितलं की तुम्ही सात्विक आहार घ्यायला पाहिजे आणि जेव्हा हलका फुलका चांगला म्हणजे जनरली भारतीय आहार पद्धती तशीच आहे. पुन्हा तो घेताना प्रमाणात घ्यायला पाहिजे. जेवढी भूक आहे तेवढं. नाहीतर अपचन वगैरे होईल. तुमची प्रतिकार शक्ती कमी येत जाते. तुम्ही म्हणून अन्न खाताय
पचन शक्ती जास्त वापरली जाईल, प्रतिकार शक्ती कमी येईल. तशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण नॉर्मल वागायला हवं. हं. तर हे स्थितप्रज्ञ मुनींचे गुण आहेत आणि हे आपण पण प्रयत्न करायला हवे आपल्यामध्ये यायचे. ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारे जाणू शकतो. अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. हरे कृष्ण. आता बघा हा 55वा श्लोक तुम्ही लक्षात ठेवा. काय सांगितलंय बघा, की भगवंतांना त्यांच्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ रूपात म्हणजे तत्वतः कोण जाणू शकतं? म्हणजे कसं जाणू शकतात? केवळ भक्तीद्वारे. हां, त्यामुळे भक्ती हा एकमेव मार्ग आहे कृष्णांकडे जायचा आणि आता कृष्णाने इथं लिहिलंय का, की हा माझ्याकडे येऊ शकत नाही, ती माझ्याकडे येऊ शकत नाही. जो कोण भक्तीमध्ये कृष्णांच्या जोडून घेणार, तो कृष्णांकडे जाऊ शकतो आणि कृष्णांचं त्यांच्या भक्तांवर प्रचंड प्रेम असतं. तुम्ही बघितलात ना त्या वृंदावनात गोकुळात गायींच्या मागे पायात काय न घालता कृष्ण धावायचे आणि त्या गोप सख्यांना वगैरे केवढं प्रेम दिलं. तर त्यांचं त्यांच्या भक्तांवर प्रचंड प्रेम असतं. त्यामुळे आणि कृष्णांकडे जायचा मार्ग ते सांगतायत ना, केवळ भक्तीद्वारे. आणि भक्ती म्हणजे काय? भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा. तर आपण पण ही करायला हवी. छोट्या-छोट्या गोष्टीतून करा. आता मी सांगितलं ना, तुम्ही आमच्या ह्या लिंक शेअर करा तुमच्या मित्रपरिवारात. इच्छा असेल तर आम्हाला व्हॉलंटियर म्हणून जॉईन व्हा. जवळच्या मंदिरांमध्ये जा. घरात जे शिकलाय ते थोडंसं सांगा. अ, पुन्हा मुलांना जरा पुस्तकं वाचा आणि छोट्या-छोट्या गोष्टी आधी स्वतः समजून घ्या. त्यांना सांगा. श्लोकांचे हे आलेत रेकॉर्डिंग आलेत ना अध्यायांचे, ते ऐका, ते पठण करायला शिका. तुमची जे काही कला येतात त्या कृष्णांशी जोडून घ्या. असं म्हणजे करण्यासारखं म्हणजे कुठलं काही सोडू नका. तुमची जी कर्तव्य आहे तिथं करायलाच हवी. जे शिकताय ते शिका. त्यातही स्किलफुल बना, पण कृष्णांच्या भक्तीमध्ये जोडून घ्या. तर आपण कृष्णांच्या ह्या भगवत धामात प्रवेश नक्की करू शकू, की जिथे जीवन मृत्यूचा फेरा नसेल. हां. हां. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. माझा शुद्ध भक्त जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला आणि माझ्या अक्षराखाली माझ्या कृपेने त्याला शाश्वत आणि अविनाशी धामाची प्राप्ती होते. हरे कृष्ण. आता प्रभुपाद स्वामींनी विमानाने प्रवास केला. हां, असं नाही. आता इथं आपण इंटरनेट वापरतोय, YouTube वगैरेची ॲप वापरतो. तर असं नाहीये, की तुम्ही भक्तीसाठी, चांगल्या गोष्टींसाठी याचा वापर करत असाल ना, तर त्याच्यावर काही बंधन नाही. तुम्ही वापर कशासाठी करताय हे बघायचंय. हां, त्यामुळे तशी बंधनं नाहीयेत. भक्तीसाठी हे सगळं वापरत असाल, तर काहीच प्रॉब्लेम नाहीये कृष्णांना काय किंवा कुणालाच काय. हां, ओके. घ्या माताजी पुढची स्लाईड. थोडासा स्क्रीनचा हे गेलेला. हां, हरे वाचा. कृष्ण. जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करशील. तथापि तू जर भावनीय ही कर्मच करत त्या भावनेने कर्म न करता. न करता अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलेस तर नाश पावशील. हरे कृष्ण. आता बघा कृष्ण आहेत ना, ते आपल्याला अंतिम इशारा देत आहेत. म्हणजे एकतर आपण पहिल्या अध्यायापासून बघतोय गीतेमध्ये, की कृष्णांना किती वाटतं, की आपण त्यांच्या धामामध्ये यावं. आई जशी आपल्याला सूचना देत असते तसे सांगतायत. हे करू नका आणि सातत्याने सांगतायत, हे करू नका, ते करा म्हणजे तुम्ही माझ्याकडे याल. हे करा म्हणजे माझ्याकडे याल. आणि इथे एक फायनल इशारा देत आहेत, की जर का आपण हे सगळं अशा प्रकारे सांगितलंय असं वागून आपण कृष्णांशी जोडलो गेलो, त्यांना शरण गेलो, की आपण आत्मा आहोत, भगवंत परमात्मा आहेत. हां आणि असं सांगून पूर्ण शरण गेलो, तर आपण हा भवसागर नक्की पार करू शकू. हां आणि जर का मी करता, मी भोगता, भोगता असं करत राहिलो, तर एकटं ह्या भवसागरात किती झुंजू शकू? हां, तर आपण नाश पावू. म्हणजे इथंच अडकून पडू. ओके. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. हे अर्जुन, परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे आणि तो सर्व सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करीत आहे.
हे ते सर्व जीव मायेने बनवलेल्या यंत्रावर अडून आहेत. हरे कृष्णा. आता परत ह्याही श्लोकात 61 लक्षात ठेवा की कृष्णाने काय सांगितलंय, मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. हा परमेश्वर कुठेही ते आपल्याला एकटे सोडत नाही. त्यामुळे मी एकटा आहे वगैरे असा विचार करू नका तुम्ही. कसं आहे ना, आता बरेचदा असं होतं की मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या किंवा आपण आपल्या जॉब मधून रिटायर वगैरे झालो, सडनली आपल्याला असं एकटेपणा वाटायला लागतो, रिकामं झाल्यासारखं. तर ना किंवा लहान मुलं, त्यांना पण कधी कधी आई वडील जॉबला, तर ही जी कृष्ण भावना आपल्या जीवनात असेल ना, तुम्ही देऊ शकलात तुमच्या कुटुंबियांना, मित्रमैत्रिणींना, तर बघा, हा जो लोनलीनेस असतो ना, जो खूप त्रासदायक असतो, जो मानसिक आजारांना वगैरे हल्ली हे करतो, प्रमोट केल्यासारखा, तर ना त्याच्यापासून दूर राहा. तुम्ही एकटे कधीच नसता. भगवंत नेहमी आपल्या बरोबर असतात. तो पक्षी आपण आहोत, तो जो फळ खातोय तो जीव. हां, आणि ते भगवंत आहेत बघा, जे बघतायत, की हा कधीतरी माझ्याकडे ह्या फळ खाण्यातून बघेल. आपण फक्त भगवंतांकडे बघायची आणि हात द्यायची, हे आहे. पण आपल्याला हे भोग म्हणजे इंद्रिय भोग इतके भोगायचे आहेत, की आपण भगवंतांकडे लक्षच देत नाही. आपण आहे ना, हे शरीर म्हणजे मायेने बनवलेलं यंत्र आहे. त्यावर आपण आरूढ आहोत आणि असे काय गुंतलोय त्यात, की शेजारीच असलेल्या भगवंतांकडे आपण पाहत नाही आहोत. हां? तर आपण आपल्या हृदयातल्या भगवंतांकडे लक्ष द्या, म्हणजे त्यांच्याशी जोडून घ्यायला हवं आपण. हां? तर आपल्याला हा एकटेपणा वगैरे असं कधी वाटणार नाही, की मी जीवनात किती एकटा आहे वगैरे. ओके. आणि भक्तीमुळे आपण नेहमी त्यांच्याशी जोडलेले राहू. घ्या बा त्याची पुढची स्लाईड. हरे कृष्णा. हे भारता, पूर्णपणे त्यांना शरण जा. त्यांच्या कृपेने तुला दिव्य शांती व सनातन परमधामाची प्राप्ती होईल. हरे कृष्णा. बघा, हां, आपण जर का त्यांना शरण गेलो, त्यांच्याशी जोडलेलो राहिलो, तर भगवंतांच्या कृपेने आपल्याला नक्की भगवंतांची प्राप्ती होईल. घ्या बा त्याची पुढची slide. हरे कृष्णा. याप्रमाणे मी तुला अत्याधिक गुह्य ज्ञान सांगितले आहे. याचा पूर्णपणे विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर. हरे कृष्णा. बघा, हा आता इथे कृष्ण किती रिलेशनशिप मधले किती छान एक सिद्धांत दिलेला आहे. कृष्ण हे नात्याने अर्जुनाच्या मामाचा मुलगा आहे, सख्या. पुन्हा मित्रांचं गहिरं नातं आहे, मैत्री आहे त्यांच्यामध्ये. तरी आणि एवढी गीता सांगितली आहे भर रणांगणामध्ये, तरी सुद्धा शेवटी काय म्हणताय, ते अत्यंत गुह्य असं ज्ञान मी तुला दिलंय. त्याचा तू विचार कर आणि तुझ्या इच्छेस येईल ते कर. हा इथं कुठली म्हणून थोड्या प्रमाणात स्वातंत्र्य हे भगवंतानी दिलंय आणि त्यानुसार तुम्ही जे कर्म कराल, चांगली करा तेही आपल्यालाच मिळणार आहेत फळं, वाईट करा तीही आपल्याला. भगवंत हे तटस्थ असतात. ते फक्त सगळ्याचे साक्षी असतात. इथे इथे पण बघा, अर्जुनाला ते काय सांगतायत, सांगायचं ते सगळं सांगितलेलं आहे. आता निर्णय तू घे, तुझ्या इच्छेस येईल तर. आपण पण खूप एखाद्यावर हे करू नाही शकत. म्हणजे एका लहान मुलं असणं, त्यांच्यावर आपण सक्ती करणं हे वेगळं आहे. ते त्यांच्या हितासाठी असतं, आई-वडील म्हणून हे योग्य पण आहे. पण रिलेशनशिपमध्ये लक्षात ठेवा, की थोडंसं स्वातंत्र्य हे आपण द्यायला हवं, फ्रीडम हवा. तो विश्वास असतो आपला. हां, मग समोरच्याला वाटतं, की हां, ह्यांचा आपल्यावर विश्वास पण आहे. मुलांना पण आहे ना, तुम्ही गॅजेट्स, वस्तू ह्याच्यापेक्षा तुम्ही वेळ द्यायला हवा. हं. प्रत्येक लहान मुलाला वाटत असतं, की आपल्या आई-वडिलांनी आपल्याला वेळ द्यावा. त्यांना स्वतःबरोबर कुठेतरी घेऊन जा. मॉल वगैरे अशा ठिकाणी न जाता गार्डन, मंदिरं अशा ठिकाणी जा, ग्राउंडवर जा. हं. तर ही रिलेशनशिप ज्यामुळे नाती ही दृढ होत असतात. ओके. घ्या बा त्याची पुढची स्लाईड. आणि विश्वास हवा आपला एकमेकांवर. हरे कृष्णा. सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर, मलाच नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला जे प्रतिज्ञेने सांगतोय, कारण तू माझा एक अत्यंत प्रिय सखा आहे. अत्यंत प्रिय सखा आहे. हरे कृष्ण. आता हाच आपण आधी पण एकदा 9व्या अध्यायात बघितलेला आहे, 34वा श्लोक. हा, आता तोच इथे परत रिपीट झालाय. मन्मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरो मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. शपथ घेऊन बघा, ते प्रतिज्ञेने कृष्ण सांगतायत, की जर का आपण सदैव कृष्णांचं चिंतन केलं, त्यांची भक्ती केली, पूजन केली आणि त्यांना प्रणाम केला म्हणजे नमस्कार केला, ह्या 4 गोष्टी मनापासून केल्या, जोडलेलं राहिलो अशा प्रकारे कृष्णांशी,
तर नक्की कृष्णांना प्राप्त करू शकू. हा दोनदा भगवद्गीतेत श्लोक झालेला आहे रिपीट. म्हणजे तुम्ही विचार करा की तो किती महत्वाचा आहे. हाच भक्तीचा मार्ग आहे. आपण पण आपलं मन हे कृष्णांना द्यायला हवं. ओके. आणि कृष्ण का सांगतायत हे तर ते त्याचा प्रिय सखा आहेत म्हणून. आपलं पण कृष्णांशी एखादं नातं जोडून घ्या आणि त्यांच्यामध्ये हे प्रेमाचं आदान प्रदान सुरू करा. प्रतिज्ञेने सांगतायत की तू मला प्राप्त करू शकशील. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. या सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर. केवळ मला शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेल. तू भयभीत होऊ नकोस. हरे कृष्णा. आता हा श्लोक पण लक्षात ठेवा. हा दोन प्रकारे अर्थ घ्या. सर्व धर्मांपरित्यज्य म्हणजे की तुम्ही कधी कधी आपल्याला वाटतं ना की मला कृष्ण स्वीकार करतील का, माझं बॅकग्राऊंड इतकं पापमय आहे, किंवा असं वाटतं ना आपण घेतील का, आपण भक्ती करू शकू का, असा विचार करू नका. ज्या क्षणी तुम्हाला भक्तीविषयी कळलंय त्या क्षणी कृष्णांना जोडून घ्या. त्यांनी कुणालाही थांबवलेलं नाही त्यांचं भक्त होण्यापासून. अशा प्रकारे एक अर्थ आहे की सर्व धर्माचा त्याग करा आणि फक्त कृष्णांना शरण द्या. बिलकुल घाबरू नका. तेव्हा सांगतायत तुम्ही भयभीत नका हो. कृष्ण कृष्ण हे तर सर्वाकर्षक आहेत. मनमोहन आहेत ते. अधरम मधुरम मधुराष्टकम ऐका, त्यांचं सगळंच मधुर सुखावह आहे. त्यामुळे त्यांच्याशी जोडून घ्या. आणि सर्व धर्मांपरित्यज्य, जर का बाकीचे सगळे धर्म सोडून फक्त संन्यासाश्रम वगैरे स्वीकारणं असेल तर हे निर्णय आपण घ्यायचे नसतात. आध्यात्मिक गुरु जीवनाच्या योग्य मार्गावर ते पाहत असतात. जर का आपण त्यांच्या संपर्कात असलो तर, की तुम्ही झालाय का सगळ्या इंद्रिय भोगांच्या अभिलाषांपासून मुक्त, तर ते जीवनात तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील आणि तेव्हा मग सर्व धर्मांपरित्यज्य. ते मात्र गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय होऊ नाही शकत. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. जो तप करत नाही, जो भक्त नाही, भक्तीमध्ये संलग्न नाही, तो माझा द्वेष करतो. त्याला हे परमगुह्य ज्ञान मी कधीही सांगू नये. हरे कृष्णा. आता कृष्ण सांगतायत की जो तप करत नाही, भक्त नाहीये, भक्तीशी जोडलेला नाहीये, कृष्णाचा द्वेष करतो, त्यांना हे सांगू नका. बरोबर आहे. पण इथे प्रभुपाद स्वामींनी एक चान्स घेतला. प्रभुपाद स्वामींनी च्या गुरुनी त्यांना आज्ञा दिली होती आणि गुरूंची आज्ञा ही शिरसावंदी असते ना. त्यामुळे प्रभुपाद स्वामींना त्यांनी सांगितलेलं की तुला पाश्चात्य देशात जायचंय, जिथे कोणीही भक्ती वगैरे लांबच सगळ्या त्यांचं कल्चरच टोटल वेगळं होतं. तरीही प्रभुपाद स्वामी गुरूंच्या आज्ञा म्हणून गेले, भक्तीचा प्रचार प्रसार केला, एक चान्स घेतला. तसं आपण पण एक म्हणजे प्रभुपाद स्वामींची इच्छा, आज्ञा म्हणून आपण पण कृष्ण भावनेचा प्रसार करण्यासाठी एक चान्स घेतो आणि सर्वांना त्यांच्याकडे जाऊन भक्ती मार्ग सांगण्याचा प्रयत्न करतो. इथे मात्र आपण एक चान्स घेतोय, पण गुरूंच्या आज्ञेमुळे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. जो मनुष्य भक्तांना हे गुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्ती होईल. अखेरीस तो माझ्याकडे परत येईल, यात मुळीच संशय नाही. हरे कृष्णा. मग बघा, जो मनुष्य ना भक्तीविषयीच, आज पुढचं पण वाचा माताजी. त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणी सेवक या जगामध्ये नाही, तसेच त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असं कोणी होणारही नाही. हरे कृष्णा. मग बघा की भक्त कृष्णांना किती प्रिय आहेत. हे जे सगळे संत ज्यांनी हे भक्तीचं ज्ञान मनुष्यापर्यंत, समाजापर्यंत पोहोचवलं, त्या कृष्णांना किती प्रिय असतील बघा. प्रभुपाद स्वामी काय आणि आपली महाराष्ट्राची एवढी थोर संत परंपरा आहे की ह्या लोकांनी स्वतःचे स्वार्थ बाजूला ठेवून आयुष्य समाजासाठी दिलं. म्हणजे या भगवत भक्तीचे ज्ञान लोकांना देण्यासाठी ते किती प्रिय असतील, की त्यांच्यापेक्षा अधिक प्रिय असं मला असा सेवक, कोणीही सेवक या जगामध्ये नाही आणि त्यांच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोण होणारही नाही. एवढं प्रेम असतं कृष्णांचं भक्तांवर. आणि तो अखेरीस माझ्याकडे परत येईल, यात मुळीच शंका नाही. ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. कृष्णा. आणि मी घोषित करतो की जो कोणी आपल्या या पवित्र संवादाचे अध्ययन करतो तो आपल्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो. हरे कृष्णा.
आता बघा किती मृदू सुंदर स्वभाव आहे बघा त्यांचा निर्मळ, की आता घोषित काय करतायत, की ह्या म्हणजे कृष्ण अर्जुन संवादाचा ह्या गीतामृताचा की नाही, जो नुसता अभ्यास सुद्धा करतायत, ते आपल्या बुद्धी म्हणजे स्वतःच्या बुद्धीने भगवंतांची पूजा करतायत असं ते मानून घेतायत. तर आपण तर तुम्ही माना अगर न माना, पण तुम्ही गीतेचा अभ्यास करताय म्हणजे कृष्ण मानतायत की तुम्ही कृष्णांची पूजन करताय. आपणही इथे जे काय करतोय हे भगवंत त्यांची सेवा म्हणूनच स्वीकारतायत. मग घ्या माताजी पुढची. श्रीकृष्ण. आणि जो मनुष्य श्रद्धेने व द्वेष न करता श्रवण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक येथे जेथे वास करतात त्या शुभ लोकांची तो प्राप्ती करतो. हरे कृष्णा. हा तर आपल्याला पण श्रवण कसं करायचंय बघा, तुम्ही फक्त पूर्ण श्रद्धेने आणि भगवंतांचा द्वेष न करता प्रेमाने श्रवण केलं तरी सुद्धा आपण पापातनं मुक्त होऊ शकतो, भगवंतांची प्राप्ती करू शकतो. हा त्यामुळे आपण पण स्वतःला भगवत म्हणजे या वरिष्ठांकडून शास्त्र ऐकण्यात वगैरे जोडून घ्यायला हवं. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, हे अच्युत, माझा मोह आता नष्ट झाला आहे. तुमच्या कृपेने मला माझी स्मृती पुन्हा प्राप्त झाली. मी आता दृढ आणि संशयमुक्त झालो आहे. तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास तयार आहे. हरे कृष्णा. बघा आता कृष्णाने सांगितलं ना त्याला, मग अर्जुन काय, हाच तो अर्जुन आहे हा दुसऱ्या अध्यायात सांगत होता, शस्त्र माझ्या हातातून गळून पडतायत आणि रडत वगैरे होता. तो काय सांगतोय, आता माझा पूर्ण मोह नष्ट झालेला आहे, म्हणजे जे काय दुःखाची कारण बिरणं सांगितलेलं अज्ञान सगळं दूर झालंय. माझी स्मृती मला प्राप्त झाली आहे, म्हणजे मी कोण आहे, आपण कोण आहे हे गीता आपल्याला सांगते बघा, की आपण आत्मा आहोत, भगवंतांचे नित्य दास आहोत. हा ते सगळं त्याला प्राप्त झालेलं आहे. आता तो दृढ आणि संशयमुक्त, म्हणजे गीता ना तुम्हाला मी सांगितलेलं ना की आपण कसली कसली ओझी घेऊन जीवन जगत असतो काय माहिती. तर हे सगळं भगवंतांचं आहे, ते चालवायला समर्थ आहेत. विनाकारणची ओझी तुम्ही तुमच्यावर घेऊ नका. तुम्ही तुमची ड्युटी, तुमचं कर्तव्य करा, जे काय सध्या तुमच्यावर आहे ना तेवढं. हम्म. तरी त्यामुळे तो म्हणतोय बघा की मी आता दृढ आणि संशयमुक्त झालेलो आहे आणि माझे कर्म करण्यास मी आता तयार आहे. तर तो युद्ध करायला सिद्ध झालाय. घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्ण. संजय म्हणाला, याप्रमाणे श्रीकृष्ण अर्जुन या दोन महात्म्यांचा संवाद मी ऐकला. हा संवाद अत्यंत अद्भुत व रोमांचकारी आहे. व्यासदेवांच्या कृपेने हे परमगुह्य ज्ञान योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असताना साक्षात त्यांच्याकडून मी ऐकले आहे. हे राजन, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या या अद्भुत आणि पवित्र संवादाचे वारंवार स्मरण होऊन मला प्रतिक्षण पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. हरे कृष्ण. बघा ह्या प्रतिक्रिया तुम्ही पीडीएफ मध्ये वगैरे ना वाचा, नाही तर भगवद्गीतेमध्ये वाचा. या संजयाला म्हणजे अर्जुनाला किती छान वाटलं असेल. संजय तर म्हणजे लांबून थोडा पाहत होता, तो काय कृष्णांचं ऐकतच होता म्हणायचं, प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलत वगैरे नव्हता. तरी संजयाला एवढी सुंदर अनुभूती येते, तर अर्जुनाला किती येईल बघा. अशी ही गीता आहे, म्हणून हिला अमृत म्हटलंय. माताजी आमचा स्क्रीन गेला, की ते ऐकून ऐकून त्याला वारंवार असं प्रतिक्षण पुन्हा पुन्हा हर्ष होतोय. हा घ्यावा त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्णा. हे राजन, भगवान श्रीकृष्णाचे अद्भुत रूप स्मरण केल्याने मी अधिकाधिक विस्मयकारी होत आहे. मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. बघा ह्या संजयाच्या भावना आहेत, किती छान वाटतंय त्याला. घ्या माताजी पुढची हरे स्लाइड. कृष्ण. येथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत. तेथे निश्चितच ऐश्वर, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे, हे माझे मत आहे. हरे कृष्णा. म्हणजे बघा हा, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयोर्भूती नीती ध्रुवा नीतिर्मती मम. हा म्हणजे तो काय म्हणतोय, ही म्हणजे खरं तर संजयाने घोषित केला आहे युद्धाचा रिझल्ट, की जेथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत तिथेच निश्चित ऐश्वर्य, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे. हे माझं मत आहे. म्हणजे युद्धाचा रिझल्ट ह्याने घोषित करून टाकलाय. पण तरी धृतराष्ट्राला काय फरक पडत नाहीये. का पडला नाही? संजयाला एवढा फरक पडतोय का?
तर पुन्हा तोच एक कारण महत्वाचं आहे की तो मिथ्या अहंकार त्याच्यामध्ये आहे. मी करता, मी भोगता, माझं राज्य आहे, मी राजा आहे, मी त्याचा उपभोग घेणार आहे. संजय हा पण भक्त होता, व्यासदेवांचा शिष्य होता, त्यामुळे त्याच्यामध्ये बघा किती फरक पडला. त्यामुळे गीतेचं ज्ञान आपल्यामध्ये हो बाहेर प्रकट करायचं असेल तर मी करता मी भोगता ह्यातनं बाहेर पडून मी जीवेर स्वभाव नित्य कृष्णेर दास, की जीवाचा नित्य आणि ह्यात आनंद किती आहे हे करून बघायला हवं. तुम्ही कृष्णांना साधं तुळशीचं पान जरी रोज ठरवून अर्पण करू शकलात, नाही तर पाणी तरी बघा किती प्रसन्न वाटेल आपल्याला. घ्या माताजी, ह्या अनुभवायचं ज्ञान आहे गीता. ओके, तर आपला अध्याय झालेला आहे. आणि आपण बघितलं की कर्मयोगाद्वारे बंधनातून मुक्तता, म्हणजे तुम्ही कर्मफळांचा त्याग करा आणि कृष्णांशी भक्तीमध्ये जोड राहा, म्हणजे आपोआप कर्मबंधनातून मुक्तता मिळेल. कर्माचे 5 घटक घटक बघितले की आणि त्या 4 वर काही अवलंबून नसतं. जोपर्यंत भगवंतांची त्याला परवानगी नसेल तुम्ही कुठलंही कर्म करू शकत नाही. मग 3 गुण आपलं काय काय कसं नियंत्रित करतात बघितलं. आपली बुद्धी, निश्चय, कर्म, कर्ता सगळं बघितलं. वर्णाश्रम धर्माचं ध्येय बघितलं. तुम्ही दुसऱ्याचं घेतलात ओढून कर्म तर काय होतं तेही सांगितलं की तुमच्या गुणकर्मानुसार ठरवा वर्णाश्रम तुमचा आणि उरेल तो वेळ भक्तीसाठी वापरा. हा, शुद्ध भक्ती म्हणजे काय बघितली, म्हणजे कृष्ण भावनेत वावरणं. हा, त्याच्यानंतर निष्कर्ष आत्ताच बघितला, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर. हा, तर चला झालेला आहे आपला आजचा अध्याय. तर सर्वांनी एक काम करा, आता आपल्याला वेळही नाही आणि आम्ही ते गीतामृत सॉरी तो काय उभा गीता महात्म्य जरा सगळ्यांनी आठवणीने युट्यूबवर गीता महात्म्य ऐका. तुम्हाला येत असेल तर पठण करा. गीतेचं जेव्हा आपण हे पूर्ण करतो, म्हणजे गीता 18 अध्याय पूर्ण करतो तेव्हा गीता महात्म्य म्हणावं असा नियम आहे. हे झालं एक. तर आता आपली सेवा जी आहे ती पूर्ण करते. श्रीकृष्णांच्या, राधा राणीच्या आणि गुरूंच्या चरणी अर्पण करते. काही दोष असतील, चुका असतील तर तुम्ही माफ करा, चांगलं घ्या. आणि आमचं ध्येय तुम्हाला कृष्ण भावना देणं आहे. गीतेचं ज्ञान देण्या एवढे थोर तर म्हणजे एवढं ज्ञान आमचं पण नाहीये. आणि हा एक सागर असल्यासारखा आहे ज्ञानाचा, ज्याच्या काठापर्यंत आणून सोडलेला आहे. आता तुम्ही गहिऱ्या पाण्यात उतरा आणि ज्ञानाचे वेगवेगळे मोती मिळवा. तर झाला आपला. तुम्हा सर्वांना सादर प्रणाम. तुम्ही येत राहिलात, येता म्हणून आम्हाला दोघींना उत्साह येतो. तर माताजींना पण खूप धन्यवाद, तुम्हाला पण सर्वांना धन्यवाद. कधी मँगलोर बाजूला जाल तर मंदिरात जा, नामानिष्ठदास प्रभूजींना भेटा, जवळच्या मंदिरांमध्ये जा. प्रभुपाद स्वामींशी आणि मुख्य म्हणजे कुठेही राहा, कृष्णांशी जोडलेले राहा. तर चला माताजी, तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप केलं